बरेच लोक म्हणतात सर कॉन्टॅक्ट लेन्सेस हे धोकादायक आहे किंवा चांगलं नाही म्हणत, तर हे किती सत्य आहे? तुम्ही कधी चालताना पडलात का? हो. नक्कीच पडलात ना. हां. मग मी हे म्हणायला पाहिजे का ॲज अ डॉक्टर की तुम्ही अजिबात चालू नका, तुम्ही चाललात तर तुम्ही पडणार. आजकाल तर मायोपिया कंट्रोल करता काही स्पेशल टाईपचे कॉन्टॅक्ट लेन्सेस आम्ही 4-5 वर्षाच्या मुलांना लावतो, ते इतके सेफ आहेत. अशीच एक कॉन्ट्रोवर्सी मी तुम्हाला आणखी सांगतो, तुम्ही कदाचित बघितली असाल की असं म्हणतात की कॉन्टॅक्ट लेन्स घालून जर तुम्ही बार्बेक्यूच्या समोर उभे राहिलेत, असा एक किस्सा झाला होता, तर ते कॉन्टॅक्ट लेन्सेस मेल्ट झाले आणि तो माणूस आंधळा झाला. तर मी अशा क्लिप्सच्या खाली एक कमेंट टाकतो की मी व्हेजिटेरियन आहे, तुम्ही व्हेजिटेरियन बार्बेक्यू पार्टी अरेंज करा, मी स्वतः कॉन्टॅक्ट लेन्स लावेल आणि तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळ मी त्या बार्बेक्यूच्या समोर उभा राहीन. बऱ्याचशा पार्लर्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट लेन्स कॉम्प्लिमेंटरी मिळतं जर तुम्ही त्यांच्याकडनं मेकअप केला तर. आणि हे कॉन्टॅक्ट लेन्सेस तुमच्या आधी 100 लोकांनी वापरलेली असतात. तर माझ्याकडे हमखास लग्नाच्या सीझनमध्ये एक मुलगी नक्की येते की माझं लग्न 1 तासानी आहे, 1 तासानंतर आहे आणि माझे डोळे लाल झाले कारण मी हे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरलेत. 2 वर्षाच्या एजला मी डोळे तपासले आणि मला काहीच नंबर नाही आला, तर आय वुड बी मोर वरीड रादर दॅन गेटिंग अ +2 नंबर. जर एखाद्या लहान मुलाला मायनस नंबर असेल तर त्याच्या आईनी मायोपिया कंट्रोलबद्दल जेवढी इन्फॉर्मेशन गॅदर करता येईल ती त्यांनी करायला पाहिजे. आणि आईबाबांना झालं, आता जसं तुम्ही म्हटलं, तर आईबाबांना झालं ते मुलांना होईलच असं? होईलच असं नाही म्हणता येणार, पण रिस्क जास्त असते. सो एका पेरेंटला असेल तर रिस्क काही % मल्टिप्लाय होते, दुसऱ्याला असते तर ती आणखी वाढते. आणि द फनी पार्ट इज जर तो चांगल्या शाळेत शिकत असेल तर थोडीशी आणखी रिस्क वाढते. सनग्लास म्हणजे एक प्रॉडक्ट नाही आहे की तुम्ही ऑफ द शेल्फ घेतलं आणि लावणं सुरू केलं. रिफ्लेक्टेड लाईट इज ऑलवेज हाय इन UV. सो UV जो रस्त्यावरनं लाईट रिफ्लेक्ट होतो त्याच्यामध्ये एक पार्ट UVचा असतो. सँडवरनं जो होतो त्याच्यावर आणखी जास्त UV असतं. पाण्यातनं जो लाईट रिफ्लेक्ट होतो त्याच्यामध्ये आणखी जास्त UV असतं. आणि जो स्नोवरनं रिफ्लेक्ट होतो त्याच्यात मॅक्सिमम UV असतं. आता आपण हा पॉडकास्ट करतो तर मला एक गोष्ट सांगायची आहे, लोकांना अजून आयसाईट आणि विजनमधला फरक माहिती नाही आहे. आपण जेव्हा डोळे तपासतो मुलाचे तर कुठल्याही क्वालिफाईड प्रोफेशनलकडे तुम्ही गेले की आम्ही सांगतो की डावा डोळा बंद करा, हा चार्ट वाचा, मग उजवा डोळा बंद करा, हा चार्ट वाचा, आणि लास्ट लाईन तुम्हाला वाचता आली म्हणजे आम्ही सर्टिफाय करतो हा सगळं ठीक आहे. पण दॅट इज नॉट द कम्प्लीट आय टेस्ट. तुम्ही बरेच मुलं बघा 2 तास बसून अभ्यास नाही करणार, दर 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी उठतील, मला सू लागली, मला पाणी प्यायचं आहे, मला पेन्सिल शार्पन करायची, मला स्केल पाहिजे. आणि त्या आईला वाटतं की हा बसतच नाही अभ्यासाला आणि ती त्याला रागवते. पण त्या मुलाचे मसल्स इतके टायर्ड असतात की तो 5 मिनिटाच्या वर फोकस नाही करू शकत, म्हणून त्याला ब्रेक घ्यावीच लागते. हेच जर तुम्ही त्याचं मसल टेस्टिंग करून घेतलं आणि जर वीक असेल तर त्याला थेरपी देऊन त्याचे मसल स्ट्रॉंग केले तर तोच मुलगा 2 तास बसून अभ्यास करेल. श्रीलंकेसारखी एक छोटीशी कंट्री आहे ज्याच्यामधनं जिथे प्रत्येकच माणूस त्याचा कॉर्निया युटिलाइज होतो तो माणूस मेल्यानंतर. आणि श्रीलंका इज सप्लाईंग कॉर्नियाज टू द होल वर्ल्ड. बाय 2050 48% ऑफ इंडियाज पॉप्युलेशन विल बी मायोपिक. कोरोना नसता आला तर आपण मायोपिया पॅन्डेमिकबद्दल बोललो असतो. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मी सुषमा. आजचे आपले पाहुणे अत्यंत खास पाहुणे आहेत. त्यांचं नाव आहे यशवंत सावजी. हे भारतातले वन ऑफ द बेस्ट ऑप्टोमॅट्रिस्ट आहेत. तुम्ही IT सेक्टरमध्ये असाल, स्टुडंट असाल, आईवडील असाल, लहान मुले असाल किंवा आजी आजोबा असाल किंवा वयातल्या कुठल्याही टप्प्यात असाल, हा पॉडकास्ट बघणं अत्यंत आवश्यक आहे. या पॉडकास्टमध्ये आपण चष्म्यांबद्दल, लेन्सबद्दल, लेन्सविषयी असलेल्या मिथबद्दल किंवा लहान मुलांच्या वाढत्या स्क्रीन टायमिंगबद्दल अशा एक न अनेक विषयांबद्दल चर्चा केली आहे. हा पॉडकास्ट शेवटपर्यंत नक्की बघत राहा, कारण माझी खात्री आहे की तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर या पॉडकास्टच्या थ्रू तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि हा पॉडकास्ट आवडला असल्यास तुमच्या कुटुंबियांशी, मित्रमैत्रिणींशी, सोबतच्या असलेल्या प्रत्येकाशी शेअर नक्की करा. नमस्कार सर. नमस्कार. नारायणीच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. थँक्यू. भारतामध्ये खूप कमी लोकांना या तुमच्या प्रोफेशनबद्दल माहिती आहे. तर ऑप्टोमॅट्रिस्ट नेमकं कोण असतं, त्यांचं काय काम आहे? बरेचदा पेशंट्सला हे खूप कन्फ्युजन असतं. तर आम्ही सिम्पल वेमध्ये जे सांगतो की
ऑप्टोमेट्रिस्ट म्हणजे दृष्टी विशेषज्ञ. म्हणजे विजन रिलेटेड काही पण इश्यूज असतील तर ते ऑप्टोमेट्रिस्ट सॉल्व्ह करतात आणि डोळ्याचे इन्फेक्शन्स आणि सर्जरीज आहेत ते ऑफ्थल्मॉलॉजिस्ट सॉल्व्ह करतात. सो नॉर्मली जर तुम्ही विदेशात गेलात, अमेरिकेत गेला किंवा UK, ऑस्ट्रेलियाला गेला आणि नॉर्मल माणसाला जर डोळे तपासायचे असतील तर ते एका ऑप्टोमेट्रिस्टकडे जातात, ऑफ्थल्मॉलॉजिस्टकडे जात नाही. ऑफ्थल्मॉलॉजिस्ट आर रिझर्व्ड फॉर मोर स्पेशल केसेस, जसे डोळ्यामध्ये इन्फेक्शन आणि सर्जरीज आहे. पण इंडियामध्ये याचा अवेअरनेस थोडासा कमी आहे, पण आता तो येतो आहे कारण सरकारने आता असे 150 प्रोफेशन्सला मान्यता दिली आहे, इन्क्लुडिंग फिजिओथेरपिस्ट, ऑप्टोमेट्री, स्पीच थेरपिस्ट, ऑडिओलॉजी. तर अशा प्रोफेशन्सला मान्यता दिलेली आहे. त्यामुळे आता पब्लिकला कळेल की अशी प्रोफेशन्स असतात. तर ग्रॅज्युअली अवेअरनेस वाढतो आहे, पण यस थोडासा कमी आहे, पण थिंग्स आर इम्प्रूव्हिंग. डोळे कसे काम करतात याबद्दल काय सांगाल? जनरली पब्लिकमध्ये ही थॉट प्रोसेस आहे की आपण डोळ्यांनी बघतो. आपण जेव्हा बोलतो आपण असंच म्हणतो की आपण डोळ्यांनी बघतो. तर आपण डोळ्यांनी नाही बघत, आपण ब्रेनमध्ये बघतो. सो डोळे काय करतात, कुठलीही गोष्ट आता मी तुमच्याकडे बघतो आहे तर तुमची इमेज माझ्या रेटिनावर फोकस होते आहे आणि तिथून इलेक्ट्रिकल इम्पल्सेस माझ्या ब्रेनमध्ये जातात आणि माझ्या ब्रेनमध्ये स्कॅनिंग होऊन मग मला कळतं की ह्या मेसेज ओझा आहेत. तर आपण बघतो ब्रेनमध्ये, आपला डोळा फक्त ती इमेज बरोबर रेटिनावर फोकस करण्यामध्ये मदत करतो. सो डोळ्याचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत ते सगळे इम्पॉर्टंट आहे. स्टार्टिंग विथ कॉर्निया, देन आपल्या देवाने दिलेला लेन्स आहे, मग रेटिना आहे जिथे इमेज फॉर्म होते आणि मग ऑप्टिक नर्वच्या थ्रू ती ब्रेनपर्यंत पोहोचते. सो या राईट आयनी आपण वेगळं बघतो, लेफ्ट आयनी वेगळं बघतो, वेगळ्या अँगलनी बघतो आणि ते ब्रेनमध्ये जाऊन फ्यूज होऊन आपल्याला 3Dमध्ये दिसतं. तुम्हाला याचं एक सिम्पल उदाहरण जर सांगायचं असेल ना, तर तुम्ही एखादा दिवस एक डोळा पॅच करून घालवा. तुम्हाला दिसेल सगळं, पण यू विल नॉट बी कम्फर्टेबल, कारण तुमची डेप्थ अफेक्ट होऊन जाते. डेप्थ परसेप्शन तुमचं निघून जातं. तुमचा वर्ल्ड 2D होऊन जातो इन्स्टेड ऑफ 3D. आणि मग आपल्याला खूप डिफिकल्ट जातं नॅव्हिगेट करायला. खुर्ची कुठे ठेवली, टेबल कुठे ठेवला आहे, ग्लासमध्ये मला पाणी ओतायचं आहे. जस्ट एक डोळा बंद करा आणि एक डोळा बंद करून दुसऱ्या माणसाने त्या ग्लासची अरेंजमेंट डिस्टर्ब करून टाकायची आणि मग त्या ग्लासमध्ये पाणी पोअर करायचं. तुम्हाला ते चॅलेंजिंग वाटेल. हेच दोन्ही डोळे जर उघडे ठेवले तर पटकन तुम्हाला ग्लासमध्ये पाणी पोअर करता येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्याला थोड्या लक्षात ठेवायला पाहिजे जेव्हा आपण आय टेस्ट करतो, की दोन्ही डोळ्यांचं बरोबर टेस्टिंग झालं आहे की नाही, त्याचं टीमिंग अप बरोबर आहे की नाही, हे सगळं बघणं आलं पाहिजे. कारण नॉर्मली जसं आपण आधी पण बोललो होतो की काही मुलं अभ्यास करत नाही. जर त्या डोळ्यांचं टीमिंग अप बरोबर नसेल तर त्यांचा अभ्यास अफेक्ट होतो. आणि जेव्हा आपण डोळे तपासतो तर त्यांना लास्ट लाईन पण क्लिअरली दिसते आणि मग पेरेंट्सला कळत नाही की लास्ट लाईन क्लिअरली दिसते, आम्ही चांगला चष्मा घेतला, एवढ्या महागाचा चष्मा घेतला, तरी हा मुलगा अभ्यास करत नाही आणि कंप्लेंट करतो की माझं डोकं दुखतं आहे, कारण त्याच्या डोळ्याचे मसल्स वीक असतात. तर डोळा ॲज अ होल कम्प्लीट चेक झाला पाहिजे. जसं लहानपणी आमचे एक काका होते, ते विचारायचे, एका डोळ्याने एक माणूस दिसतोय तर 2 डोळ्यांनी तुला किती दिसेल, हे लहानपणी तर विचारायचं. जर तुम्हाला 2 माणसं दिसले म्हणजे तुमच्या डोळ्याचे मसल्स डेफिनेटली खूप जास्त अफेक्टेड आहेत. तुम्हाला 2 दिसायला नको, एकच दिसायला पाहिजे. सर, आता तुम्ही रेटिनाबद्दल बोलले. एक्झॅक्टली रेटिना कसं काम करतं? रेटिना एक पडदा आहे, त्याच्यामध्ये सेल्स आहे जो लाईट ॲब्सॉर्ब करून ते इलेक्ट्रिकल इम्पल्सेस ब्रेनपर्यंत पोचवतात. तर आपण रेटिनाला कॉमन लँग्वेजमध्ये पडदा म्हणतो आणि तो पडदा जर अफेक्ट झाला तर मग त्या हिंदी पिक्चरमध्ये दाखवतात बघा की या माणसाने डोळे दिले आणि त्यांनी डोळ्याची सर्जरी केली आणि सगळं दिसायला लागलं. तर पडदा जो आहे, जर पडद्यामध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो रिप्लेस होत नाही. त्याच्यामध्ये आता बायोनिक आयवर रिसर्च भरपूर चालला आहे आणि ज्यांनी या लेवलचा बायोनिक आय आला आहे की समोर कोणीतरी आहे एवढं दिसतं. पण नॉर्मली डोळा आय डोनेशन ज्याला आपण म्हणतो, तर डोळा बदलून ज्यांना विजन येते त्यांचं कॉर्नियल ब्लाइंडनेसवाल्या पेशंट्सला विजन येते. डोळ्याचा समोरचा जो पार्ट आहे ट्रान्सपरंट डोम, ते रिप्लेस झालं तर तुम्हाला विजन येते. जर रेटिना तुमचा खराब असेल, म्हणजे कॉमन लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर जुन्या आधीच्या काळाचे जे कॅमेरे होते ज्याच्यामध्ये आपण फिल्म रोल टाकायचो, जर तुमचा रोलच खराब असेल आणि मी समोरून कितीही लेन्सेस बदलवले, कितीही चष्मे लावले, तरी तुमचा फोटो निघणार नाही, कारण तुमचा रोलच खराब आहे. आणि तो रोल चेंज नाही होऊ शकत, कारण रेटिनामधनं 1.2 मिलियन फायबर्स निघतात, जे फायबर्स एका छोट्याशा ऑप्टिक नर्वनी ब्रेनपर्यंत जातात. तर ते फिजिकली पॉसिबल नाही आहे त्याला कनेक्ट करणं. म्हणून आता एक रेटिनाच्या तिथे एक छोटीशी इलेक्ट्रॉनिक चिप ठेवून बाहेरून ते ब्रेनपर्यंत कनेक्ट होते.
तर त्याचं रेझोल्युशन सध्या एवढंच आहे की समोर कोणीतरी आहे एवढं आपल्याला दिसतं, आणि ती सर्जरी अजूनही रिसर्चमध्ये आहे, भरपूर एक्सपेन्सिव्ह आहे, पण इव्हेंच्युअली बायोनिक आय येईल आणि आंधळ्या लोकांना दिसायला लागेल. पण अशा लोकांना असे चष्मे नक्की अवेलेबल आहे की ज्या चष्म्यामध्ये कॅमेरे लागलेले आहेत, ते कॅमेऱ्यासमोर कोण आहे, काय ठेवलेलं आहे, पायी चालणं सेफ आहे की नाही, हे ते ब्लूटूथ इयरफोनमध्ये सांगून देतात. तर समजा एखादा माणूस पूर्ण ब्लाइंड असेल आणि त्यांनी तो कॅमेरा लावला आणि त्यांनी ते पुस्तक घेतलं असं वाचायला, तर तो कॅमेरा ते पुस्तक वाचून तुम्हाला कानामध्ये सांगून देईल. तर हे सगळे डिव्हाइसेस या लोकांकरता खूप इम्पॉर्टंट आहे, पण ही इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचतच नाही आहे. इतके ब्लाइंड लोक आहेत ज्यांना ही माहिती पण नाही, हे सगळं अवेलेबल आहे. आणि सर आपल्या भारतात ब्लाइंडनेस खूप जास्त आहे, असे काय रिझन आहे त्याचं नक्की? ब्लाइंडनेस सगळीकडेच आहे, भारतातही आहे, पण वन ऑफ द म्हणजे इफ वी टॉक अबाउट कंडिशन्स, कुठल्या कंडिशनमुळे ब्लाइंडनेस जास्त आहे, तर कॅटरॅक्ट खूप लोकांना आहे आणि त्यांचा कॅटरॅक्ट ऑपरेट नाही केला म्हणून ते ब्लाइंड आहेत. आणि सेकंड मोस्ट ब्लाइंडनेस इज बिकॉज ऑफ अनकरेक्टेड रिफ्रॅक्टिव्ह एरर. म्हणजे त्यांना चष्मा आहे, पण त्यांना चष्मा आहे हे माहिती नाही, किंवा टेस्ट करायची फॅसिलिटी नाही आहे, किंवा ते चष्मा घालत नाही, त्याच्यामुळे ते ब्लाइंड आहे. म्हणजे असे बरेच लोक जे ब्लाइंड आहेत त्यांना विजन मिळू शकते जर फक्त त्यांनी कॅटरॅक्ट सर्जरी केली आणि डोळे तपासून चष्मे घातले तर. पण अनफॉर्च्युनेटली या फॅसिलिटीज त्यांच्यापर्यंत पोचत नाही, म्हणून गव्हर्नमेंटच्या खूप चांगल्या स्कीम्स आहे आणि गव्हर्नमेंट इयर ऑन इयर काम करत राहते हा पर्सेंटेज कमी कमी करण्याकरता. ब्लाइंडनेस किती प्रकारचे आहेत? नॉर्मली आपण ब्लाइंड म्हटलं की एक जनरल पब्लिकला असं वाटतं ज्याला काहीच दिसत नाही तो माणूस ब्लाइंड. सो ते एका दृष्टीने खरं पण आहे, पण एक व्हिज्युअल इम्पेअरमेंट म्हणून पण एक प्रकार आहे की त्याला समोर काय आहे त्या माणसाला दिसतं आहे, पण ती युजेबल विजन नाही आहे. तर त्याला पण आपण ब्लाइंड म्हटलं पाहिजे, त्याला पण सेम प्रिव्हिलेजेस दिले पाहिजे जे आपण एका ब्लाइंड मॅनला देतो. कारण प्रत्येकाला ज्याला दिसतं त्याला चांगलंच दिसतं आणि ज्याला दिसत नाही तो ब्लाइंड असं नाही आहे. सो ब्लाइंडनेस अँड व्हिज्युअल इम्पेअरमेंट. तर व्हिज्युअल इम्पेअरमेंटची डेफिनेशन अशी आहे की जेव्हा तुम्ही आय टेस्ट करता तुमच्या प्रिस्क्रिप्शनवर 6x6 लिहिलं असतं, तर 6x6 नोटेशनचा अर्थ आहे की एका नॉर्मल माणसाला जी गोष्ट 6 मीटरवर दिसायला पाहिजे तीच या माणसाला 6 मीटरवर दिसते, म्हणजे याची विजन कम्प्लिटली नॉर्मल आहे. तर ज्याला आपण व्हिज्युअल इम्पेअरमेंट म्हणतो किंवा लीगल ब्लाइंडनेस म्हणतो, तर लीगली ब्लाइंड त्याला सगळे ब्लाइंड मॅनचे प्रिव्हिलेजेस मिळतात, तर त्याची जी विजन आहे ती 3/60 मॅक्सिमम पाहिजे. 3/60 किंवा त्याच्या कमी जर असेल तर तो लीगली ब्लाइंड म्हणून समजण्यात येतो. तर 3/60 म्हणजे एक अशी गोष्ट किंवा असा लेटरचा साईज जो एका नॉर्मल माणसाला 60 मीटर्सवर दिसतो, ते या माणसाला 3 मीटरपर्यंत जवळ जाऊन दिसतो. याची विजन तेवढी खराब आहे, म्हणून त्याला ब्लाइंडनेसचे सगळे प्रिव्हिलेजेस मिळतात. कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस ही कंडिशन अशी आहे की काही लोकांना काही स्पेसिफिक कलर्स दिसत नाही, म्हणून त्यांना गव्हर्नमेंटचे जॉब्स किंवा काही जॉब्स घेण्यामध्ये त्रास होतो. अशा लोकांकरता नॉर्मली अशी समजूत आहे की कलर ब्लाइंडनेसला क्युअर नाही आहे. ते बरोबर आहे, क्युअर नाही आहे, पण ते डायग्नोज करून कुठल्या प्रकारचं कलर ब्लाइंडनेस आहे ते डायग्नोज करून काही स्पेसिफिक चष्मे किंवा काही कॉन्टॅक्ट लेन्सेस येतात जे एकाच डोळ्यात लावायला लागतं. रेड कलरची कॉन्टॅक्ट लेन्स येते ज्याने रेड ग्रीन कलर ब्लाइंड लोकांना थोडं बघण्यामध्ये आणखी हेल्प होते. सो वी कॅन ओनली मॅनेज कलर ब्लाइंडनेस, वी कॅनॉट क्युअर इट. सो कलर ब्लाइंडनेस करता बरोबर टेस्टिंग झालं पाहिजे. आणि अनफॉर्च्युनेटली बरेच हेल्थकेअर प्रोफेशनल्स पण आहे ज्यांना या लेन्सबद्दल माहिती नाही. त्यामुळे हा प्रश्न तुम्ही खूप चांगला विचारला. ॲटलिस्ट तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून हे कळेल की काहीतरी ऑप्शन्स आहेत. काही आता चष्मे पण डेव्हलप झालेले आहेत, ते प्रॉबेबली कॉन्टॅक्ट लेन्स एवढे इफेक्टिव्ह नाही आहे, पण कॉन्टॅक्ट लेन्सने डेफिनेटली काही लोकांना बेनिफिट होतो. मतलब कलर ब्लाइंडनेस हा जो इश्यू आहे वो कॉन्टॅक्ट लेन्सनी क्युअर होऊ शकतो? नाही, प्रत्येक नाही. अच्छा. पण ते टेस्ट करून लावून वगैरे बघून आपल्याला कळू शकतं. काही स्पेसिफिक प्रकारचे कलर ब्लाइंडनेस ज्याला आपण रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस म्हणतो, त्या लोकांमध्ये सुद्धा काही पर्सेंटेज यांनी ठीक होतात म्हणणं बरोबर नाही आहे, पण ॲटलिस्ट त्यांना डे टू डे ॲक्टिव्हिटीमध्ये जे प्रॉब्लेम्स होते ते थोडेसे कमी होतात. म्हणजे त्या लोकांना रेड लाईट आणि ग्रीन लाईट कधी दिसणारच नाही, पण आधी जे रेड आणि ग्रीन सेम दिसायचे ते ॲटलिस्ट ते डिफरन्शिएट करू शकतात. दे सी डिफरंट शेड्स ऑफ वन पर्टिक्युलर कलर. आणि सर काही मूव्हीजमध्ये हा मजाकीचा पार्ट आहे, गमतीचा पार्ट आहे की अगदी संध्याकाळी झाली की दिसत नाही, आता मला घरी जायचं आहे वगैरे, हे किती खरं आहे? असं डोळ्यांमध्ये काही अशा कंडिशन्स असतात ज्याला आपण नाईट ब्लाइंडनेस म्हणतो,
आणि ते जर असेल तर तुम्हाला डेफिनेटली रेटिना एक्झामिनेशन करून घ्यायला पाहिजे आणि एका स्पेशलिस्टची केअर घ्यायला पाहिजे. अच्छा, म्हणजे ते खरं आहे का ते की खरं आहे. संध्याकाळ झाली की दिसत नाही मग? ते खरं आहे, ते खरं आहे. आणि बऱ्याचशा अशा कंडिशन्स आहेत ज्याला आपण ट्रीट नाही करू शकत, म्हणजे त्याच्याकरता क्युअर नाही आहे. पण तुम्ही स्पेशलिस्टकडे गेलात तर ॲटलिस्ट त्याच्यामध्ये आपल्याला कशी हेल्प होऊ शकते ते गाईड करतील. आय हेल्थ ही किती अंडर एस्टिमेटेड इश्यू आहे? खूप अंडर एस्टिमेटेड आहे. कारण नॉर्मली एखाद्याच्या घरी लहान मूल जन्माला येतं तर ते मुलगा साधारण 1-1.5 वर्षाचा 2 वर्षाचा झाला की आपण डेंटल चेकअप नक्की करतो. कारण डेंटिस्टने खूप छान अवेअरनेस क्रिएट केलेला आहे. पण एका मदरला किंवा फादरला हे कळतच नाही की आपण मुलाचे डोळेसुद्धा तपासायला पाहिजे. आणि जनरल मिसकन्सेप्शन असं आहे की मुलाला अजून ABCDच वाचता येत नाही तर त्याचे डोळे कसे तपासायचे. डोळे किंवा दृष्टी तपासणे म्हणजे ABCDचा चार्ट वाचणे असं नव्हे. म्हणजे आम्ही बऱ्याचशा अदर टेस्ट करून आम्ही फाइंड आउट करू शकतो की त्या मुलाला चष्मा आहे का, त्याला आणखी काही ट्रीटमेंटची गरज आहे का. त्यामुळे पेरेंट्सला मी हे रिक्वेस्ट करेन की तुम्ही अशी वाट नका बघू की त्या मुलाला लेटर्स किंवा अल्फाबेट्स वाचता यायला पाहिजे मग त्यांचे डोळे तपासू. इनफॅक्ट हे बरेच पेरेंट्सला माहितीसुद्धा नाही की ॲज अ प्रिव्हेंटिव्ह चेकअप म्हणून आपण मुलाचे डोळेसुद्धा तपासले पाहिजे. आणि द बेस्ट पार्ट आहे शाळेमध्ये आपण मुलाला घालतो आणि 80% आय विल रिपीट दॅट फिगर 80% ऑफ लर्निंग इट हॅपन्स बिकॉज ऑफ सेन्स ऑफ साईट. सो डोळ्यामुळे आपण 80% शिकतो शाळेमध्ये आणि आपण मुलांचे डोळेच तपासत नाही. आणि त्यामुळे रिझल्टमध्ये पण नक्कीच फरक पडणार, नक्कीच फरक पडणार. म्हणून हे जे CBSE बोर्ड किंवा स्टेट लेवल बोर्ड्स या लोकांनी कंपल्सरी केलं आहे की स्कूल आय हेल्थ प्रोग्राम त्यांनी इनिशिएट केला की ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलाचं स्क्रीनिंग व्हायला पाहिजे. पण ते ज्या पद्धतीचं व्हायला पाहिजे एवढ्या मास स्क्रीनिंगमध्ये तसे रिझल्ट्स मिळत नाही. तर मी नक्कीच पेरेंट्सला रिक्वेस्ट करेन की त्यांनी त्यांच्या मुलाचे डोळे जरी सगळं ॲपेरंटली नॉर्मल असेल तरी डोळे तपासले गेले पाहिजे ॲज अ रुटीन. तर ही गोष्ट झाली सर की शाळेत गेल्यानंतर. पण जेव्हा शाळेत जायच्या आधी म्हणजे दरम्यान किती महिन्याचा किंवा वर्षाचा झाल्यावर हा म्हणजे आय टेस्ट करायला पाहिजे पेरेंट्सनी? करायला पाहिजे. वर्षाचा झाल्यावर नक्की करायला पाहिजे. आणि त्याच्या आधी जर तुम्हाला ऑब्व्हियसली काही डोळ्यामध्ये दिसतं आहे की नॉर्मल नाही आहे तर त्याच्याही आधी करायला पाहिजे. अच्छा, पण ते कसं इन जनरल कसं ओळखायचं? म्हणजे नॉर्मली बाळाचे डोळे जर आपल्याला ठीक दिसत असतील तर मग 1-1.5 वर्षामध्ये केलेलं चालेल. पण जर एखादा डोळा आत जातो आहे किंवा बाहेर जातो आहे किंवा डोळा पूर्ण उघडत नाही आहे किंवा दोन्ही डोळे आतल्या साईडला चालले आहेत तर अशा कंडिशनमध्ये किंवा खूप जास्त डोळ्यातनं पाणी येतं आहे, डोळे लाल राहत आहेत, तर अशा वेळेला डोळ्यांची तपासणी करायला पाहिजे. मग आता नेमकं ते ऑप्टोमेट्रिस्टचं काम आहे की ऑफ्थल्मॉलॉजिस्टचं काम आहे याच्यामध्ये बरंच कन्फ्युजन राहणार. तर डोळ्यात रेडनेस असेल तर नक्कीच ते ऑफ्थल्मॉलॉजिस्टचं काम आहे. पण डोळे जर आत किंवा बाहेर जात असतील तर त्याच्यामध्ये ऑप्टोमेट्रिस्ट कधी जास्त तुम्हाला चांगलं हेल्प करू शकतो. पण हे थोडंसं ओव्हरलॅप नेहमी राहणार. आता हे वरवर झालं सर, पण जसं आता ऑप्टोमेट्रिस्ट खूप जास्त आत जाणं आणि बाहेर किंवा रेडनेस असं म्हणतो, पण नॉर्मली नजर कधी येते हे लोकांना किंवा पेरेंट्सला कळत नाही किंवा ते मुवमेंट करून बघतात बऱ्याच वेळेला. तर ह्यासुद्धा चेकअप तुम्ही करू शकता का? नाही, हे चेकअप एका ऑफ्थल्मॉलॉजिस्टने केलेलं जास्त बरं राहील. कारण आमच्या फील्डमध्ये आम्ही विजनवर जास्त कॉन्सन्ट्रेट करतो आणि ती विजन डेव्हलप व्हायला थोडा वेळ लागतो. तर ती विजन डेव्हलप झाल्यानंतर वर्षानंतर मग एका ऑप्टोमेट्रिस्टने बघितलेलं बरं राहील. बरोबर. आणि बऱ्याच वेळेला आय प्रॉब्लेम असले की पॅचिंग मुलांना सांगतात. एखादा डोळा बंद करतात आणि ते थोडंसं इरिटेटिंग पण असतं मुलांना. पण ते पॅचिंग किती वर्क करतं? हे जे पॅचिंग थेरपी आहे हे एका कंडिशनकरता स्पेसिफिकली यूज होते. त्याला एम्ब्लायोपिया म्हणतात. म्हणजे तो डोळा झोपलेला असतो, त्याला आपल्याला जागं करायचं आहे. मग आपण जागं कसं करणार? तर जो चांगला डोळा असतो त्याला आपण पॅच करतो आणि ज्या डोळ्यामध्ये विजन डेव्हलप नाही झाली ती हळूहळू डेव्हलप व्हायला लागते. सो पॅचिंग खूप चांगली थेरपी होती, त्याचे रिझल्ट्स पण खूप चांगले आहेत. पण आता त्याच्याहीपेक्षा चांगल्या थेरपीज आलेल्या. पॅचिंगमध्ये काय होतं, नॉर्मल केसमध्ये दोन्ही डोळ्यांचं टीमिंग अप असतं, दोन्ही डोळे एकत्र काम करतात. तर पॅचिंगमध्ये बरेचदा हे टीमिंग अप डिस्टर्ब होतं. म्हणजे आपण एक गोष्ट ठीक करायला जातो आणि कधी नकळत दुसरी गोष्ट क्रिएट करतो. मग त्याला ठीक करायला आपल्याला आणखी एक्सरसाइजेस द्यायला लागतात. तर पॅचिंग जेवढं चांगलं होतं आता त्याच्याहीपेक्षा चांगल्या थेरपीज आल्यात की दोन्ही डोळे उघडे ठेवून त्या डोळ्याला जागं करता येतं. सो पॅचिंग हळूहळू आता चांगल्या क्लिनिक्समधनं फेज आउट होत आहे. सर, डोळ्यांसाठी सगळ्यात जास्त डेंजरस काय आहे? त्यांची केअर कशी घ्यायला पाहिजे?
चांगला प्रश्न विचारला तुम्ही, कारण आपल्या घरी अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या आपण रोज हँडल करतो, ज्या डोळ्यांकरता खूप डेंजरस असतात, पण आपल्याला हे कधी रिअलाईज पण नाही होत. म्हणजे जर मला डोळ्यांच्या इंजुरीज क्लासिफाय करायच्या असतील, तर एक पेनिट्रेटिंग इंजुरी फॉरेन बॉडीने, की काही लागलं आणि डोळा कट झाला, आणि दुसरे केमिकल बर्न्स असतात. तर डोळ्यामध्ये काही केमिकल्स गेल्याने प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग ते केमिकल्स मेनली 2 प्रकारचे असतात, एक ॲसिडिक केमिकल्स आणि एक अल्कली केमिकल्स. सो ॲसिड्स जर डोळ्यामध्ये गेले तर आपल्याला त्रास खूप होतो, डोळे लाल होतात, पण डॅमेज एका लेवलपर्यंत होऊन ते बंद होऊन जातं. पण जर तुमचा तो पदार्थ डोळ्यात जाणारा जर अल्कलाईन असेल, सो अल्कलाईन पदार्थ म्हणजे घरात खूप कॉमनली आढळणारी गोष्ट म्हणजे चुना. जर चुना तुमच्या डोळ्यात गेला किंवा जे ड्रेन क्लीनर्स असतात ते जर डोळ्यामध्ये गेले, तर अल्कली काय करतं, ती लेयर बाय लेयर त्याला मेल्ट करून आणखी आत जाऊन डॅमेज करतं. तर ह्या सगळ्या गोष्टी खूप कॉमनली ॲक्सेसिबल असतात आणि आपण कधी विचारही करत नाही. आणि घरात लहान मुलं असतात जे ह्या गोष्टी हँडल करतात. घरी पानतबक असतं, त्याच्यामध्ये चुना ठेवलेला असतो, पण इट इज सो डेंजरस की तो जर डोळ्यामध्ये गेला एक स्पेसिफिक क्वांटिटीमध्ये, तर इट कॅन बी रिअली डॅमेजिंग. तर या सगळ्या गोष्टी आपण आउट ऑफ रीच ठेवायला पाहिजे. आणि आउट ऑफ रीच ठेवण्यामध्ये काय होतं की नॉर्मली आपण त्या मुलाच्या हाईटच्या वर ठेवतो, पण काही लोक खूप वर ठेवतात. हां, तर तर ते जर खूप काढताना वर ठेवलं तर काढताना आपण असं वर बघून काढतो, त्यावेळेला ते डोळ्यात पडू शकतं. तर ते आउट ऑफ रीच ऑफ चिल्ड्रन, पण आपल्या आय लेवलपर्यंत पाहिजे. म्हणजे आपण काढताना आपल्याला दिसलं पाहिजे की आपण कशी ती बाटली पकडतोय, आणि सहज काढता आलं पाहिजे. सहज काढता आला पाहिजे. आणि त्या बाटल्यासुद्धा स्क्रू टॉपवाल्या पाहिजे, त्या अशा प्रेस करणाऱ्या नको. कारण बरेचदा ते निघत नाही आणि मग लोक काय करतात, ते बघतात की कुठे अडकलेलं आहे आणि दाबतात आणि ते डायरेक्ट डोळ्यावर जातं. चुन्यामुळे इंजुरीज काय होतात, कारण चुन्याचं जे पाकिट आहे ते खूप फ्लिम्झी प्लास्टिकचं बनलेलं असतं. त्याला थोडंसं दाबलं तर ते पाकिट बस्ट होतं, बस्ट होऊन ते डायरेक्ट चुना डोळ्यामध्ये जातो. पण असं काहीही झालं तर इमिजिएटली त्या माणसाला खाली झोपवायचं आणि त्या माणसाच्या डोळ्यामध्ये आतल्या बाजूनी, म्हणजे या बाजूनी आपण कॉन्स्टंटली पाणी टाकायला पाहिजे, की ते इथून मग असं इथून वाहून जाईल. पण ते कसं टाकायचं सर, या बाजूने पाणी? तर ते एखादी गोष्ट किंवा हात असा ठेवून हातावर पाणी टाकायचं, की ज्याचा फोर्स खूप नको, डोळ्याला डॅमेजिंग नको, पण हळूहळू ते पाणी कॉन्स्टंटली डोळ्याला वॉश करत राहायला पाहिजे. म्हणजे जर अल्कली बर्न असेल, चुना गेला असेल किंवा ड्रेनेक्सचं लिक्विड गेलं असेल, तर तुमचा डोळा कमीत कमी 15 मिनटं कॉन्स्टंटली त्या पाण्याखाली पाहिजे. आणि त्यावेळेला डोळा उघडा पाहिजे. डोळा उघडा पाहिजे. आणि काही नाही, तुम्ही एकटेच असाल तर तुम्ही विथ क्लोथ शॉवरखाली उभं राहून डोळा उघडा ठेवून ते पाणी सगळं शॉवरमधनं डोळ्यामध्ये जायला पाहिजे, जोपर्यंत मेडिकल हेल्प तुम्हाला मिळत नाही. कारण जेवढं तुम्ही हे सिरियसली आणि लवकर कराल तेवढा तुमचा डोळा वाचण्याची शक्यता जास्त आहे. तर पाणी चालू असताना तुम्हाला मेडिकल हेल्प सीक करायला पाहिजे आणि यू शुड इमिडिएटली गो टू द इमर्जन्सी सर्व्हिसेस आणि तुम्हाला प्रॉपर अटेन्शन मिळालं पाहिजे. पण जनरली ॲज आय सेड, अल्कली बर्न्स आर रिअली बॅड. सो तुमच्या डोळ्यात काय गेलं हे तुम्ही त्या मेडिकल डॉक्टरला लगेच सांगायला पाहिजे. ॲसिड्स आर रिलेटिव्हली बेटर, ते त्रास देतात पण डॅमेज रिलेटिव्हली कमी करतात. पेनिट्रेटिंग इंजुरीजमध्ये इट कुड बी इमर्जन्सी, इट मे नॉट बी अन इमर्जन्सी, कारण डिपेंड करतं की कुठल्या लेवलपर्यंत कट झालेलं आहे. पण मेडिकल हेल्प नेहमी आपण घ्यायला पाहिजे. आणि हे सगळे लिक्विड्स आपण लहान मुलाच्या नजरेआड ठेवायला पाहिजे, आपल्या आय लेवलपर्यंत ठेवलं पाहिजे. आता जसं तुम्ही पाण्याचं सांगितलं, आपण युजली म्हणतो की डोळे पाण्याने छान वॉश करायचे, पण कधी कधी होतं की बोरिंगचं पाणी असतं, नळ्याचं पाणी असतं, तर ते Correct. काही हार्मफुल असतं डोळ्यांसाठी? कारण So आपण डायरेक्ट असा पाण्यामध्ये- हां. डोळा उघडा ठेवतो म्हणजे आणि चांगला प्रश्न आहे हा, कारण पाण्यामध्ये काही मायक्रोबॅक्टेरिया असतात जे डोळ्यांकरता चांगले नसतात. इनफॅक्ट आत्ता आपण जे बोललो इंजुरी झाल्यानंतर पाणी टाकायचं, तर फर्स्ट चॉईस आहे, जर तुमच्याकडे सलाईन असेल तर तुम्ही सलाईन टाकलं पाहिजे. पण 15 मिनटं पुरणारं सलाईन कोणाच्याच घरी नसतं, म्हणून त्यावेळेला आपण पाण्याचा उपयोग करतो. मग तुम्ही जेव्हा हॉस्पिटलला जाल त्यावेळेला ते सलाईन टाकतील. सो फ्रेश वॉटरमध्ये काही गोष्टी अशा असतात, काही किटाणू असे असतात की जे डोळ्यांकरता चांगले नसतात. पण बाय अँड लार्ज जर आपला डोळा चांगल्या कंडिशनमध्ये आहे आणि जर डोळ्यामध्ये कुठे इंजुरी नसेल, तर आपल्या डोळ्यामध्ये तेवढी क्षमता असते की ते बॅक्टेरियाला फाईट करू शकतात. पण तुमची इम्युनिटी कॉम्प्रोमाइज्ड असेल किंवा डोळ्यामध्ये कुठे इंजुरी झाली असेल, तर त्यावेळेला हे टॅप वॉटर मे बी डॅमेजिंग. तो यू हॅव टू बी लिटल केअरफुल. पण
जर केमिकल बर्न असेल तर त्यावेळेला आपण पाणी का टाकतो, कारण पाणी टाकणं खूप जरुरी आहे. सलाईन असेल तुमच्याकडे 10 लिटर ठेवलेलं, तुम्ही सलाईन टाका, पण त्यावेळेला सलाईन ॲक्सेसिबल नाही राहत. सो तुम्हाला कंडिशन बघून रिॲक्ट करायचं आहे. सो पाणी जेवढं डॅमेजिंग आहे तेवढं त्या केमिकल बर्न्सच्या कंडिशनमध्ये हेल्पफुल पण आहे. पण बाय अँड लार्ज नॉर्मल जर तुमचे डोळे असतील, आपण आंघोळ करतो, डोळ्यामध्ये पाणी जातच, काही नाही होत. त्याचं बोरिंगचं पाणी म्हणा किंवा नाही, टॅप इतकं वॉटर फरक काही नाही. इफेक्ट नाही. पडत नाही. बरोबर. आणि सर बरेच लोक म्हणतात, म्हणजे बरेच डॉक्टर म्हणतात की ऑपरेशन करा आणि चष्मे घालवा. बरोबर. हे किती खरं आहे? बरोबर आहे, ते खरं आहे, पण ती एक कॉस्मेटिक प्रोसिजर आहे. म्हणजे मोठं झाल्यानंतर एकदा आयबॉलची लेंथ वाढणं बंद झाल्यानंतर तुम्ही ती प्रोसिजर करू शकता. आता प्रत्येकच माणूस नाही करू शकत, कारण प्री सर्जरी त्यांना एक इव्हॅल्युएशन करायला पाहिजे. तर प्रत्येक माणसाच्या केसमध्ये त्या सर्जरीचे बेनिफिट्स किती आहे वर्सेस रिस्क किती आहे हे कॅल्क्युलेट करायला पाहिजे. सो काही लोकांच्या केसमध्ये सर्जरी अगदी सेफ राहील, काही लोकांच्या केसमध्ये ज्यांची स्पेशली जे कॉर्निया थिकनेस खूप कमी असेल तर त्यांच्या केसमध्ये ती सर्जरी सेफ नाही राहणार. तर ते प्री सर्जरी जे इव्हॅल्युएशन आहे ते प्रॉपरली झालं पाहिजे आणि एक ऑनेस्ट ओपिनियन मिळाल्यानंतर पेशंट्सला त्याचे प्रोज अँड कॉन्स दोन्ही समजावून पेशंटची कन्सेंट पाहिजे. म्हणजे मी नेहमी माझ्या पेशंट्सला सांगतो, तुमच्या आईवडिलांनी हो म्हटलेलं नाही चालणार, तुम्ही सगळं समजून घ्या. म्हणजे आता त्यावेळेला मुलगा 21 वर्षाचा किंवा मुलगी 21 वर्षाची असते, ते ॲडल्ट असतात, तर त्यांना आपण प्रोज अँड कॉन्स दोन्ही समजवायचे आणि त्यांना डिसिजन घेऊ द्यायचं. ते डिसिजन मी पण नको घ्यायला आणि त्यांच्या आईवडिलांनी पण नको घ्यायला. तर सर्जरी बाय अँड लार्ज सेफ आहे, पण काही लोकांकरता ती सर्जरी रिस्की पण राहू शकते. व्हॉट इज मोर वरिसम इज, मदर्सला वाटतं की आता नंबर वाढतो आहे ना, आता तो मायोपिक आहे ना, मग ते वाढणं बंद झाल्यानंतर मोठं झाल्यावर आपण ती सर्जरी करून टाकू आणि याचा मायोपिया क्युअर करून टाकू, म्हणजे मायोपिया रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स याला पुढे होणार नाही. तर हे सत्य नाही आहे. मायोपिया रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स का होतात हे समजून घ्या. आपला जो पडदा असतो, ज्याला आपण रेटिना म्हणतो, सगळेच मुलं शाळेमध्ये शिकतात. रेटिना एक खूप थिन मेम्ब्रेन असतं आणि खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे डोळ्याचा. तर तो रेटिना एका स्पेसिफिक आयबॉल लेंथ करता बनलेला आहे. पण जर त्याच्यापेक्षा जास्त त्या डोळ्याची लेंथ वाढली तर त्या रेटिनावर स्ट्रेच क्रिएट होतो, तो रेटिना इन फ्युचरमध्ये थिन होतो आणि त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स क्रिएट होतात. तर हे जे कॉम्प्लिकेशन्स आहे हे सर्जरी करून नंबर 0 केल्याने ठीक होत नाही. एकदा तुमची आयबॉलची लेंथ वाढली की ती सर्जरीने श्रिंक नाही होणार. सर्जरीने तुम्हाला फक्त चष्मा घालायचं तुम्ही अवॉइड करू शकता. पण जर तुम्ही मायोप होतात आणि गॉड फॉरबिड तुम्हाला मायोपिया रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स होणार असतील तर ते तरीही होतील. तर हे जे मिसकन्सेप्शन आहे लोकांच्या मनामध्ये की मी सर्जरी करून घेईल म्हणजे मला मायोपिया रिलेटेड काही रिस्क राहणार नाही, हे टोटली इनकरेक्ट आहे. पण हे झालं सर फक्त मायोपिया ज्यांना आहे त्यांना. पण इन जनरल जे नॉर्मल चष्मे असतात ते प्लसही असतात. बऱ्याच लोकांना 2.5 वगैरे असतात, पण त्यांना चष्मा घालायचा नसतो. आणि जास्त असले तर मायोपियाचे पेशंट वगळता जे नॉर्मल चष्मे घालतात तर ते ऑपरेट करून घालवू शकतात का? तुम्ही जे म्हणताय वयस्क लोक म्हणजे जे 40+ आहे त्यांना जवळचा चष्मा येतो, तर त्यांच्याकरता काही सर्जरीजवर रिसर्च सुरू आहे आणि अजून कुठल्याच सर्जरीला अशी खूप मान्यता नाही मिळाली आहे त्या एज ग्रुपकरता. पण त्यांच्याकरता सक्सेसफुली कॉन्टॅक्ट लेन्सेस घालता येतात की ज्याच्यामुळे त्यांना जवळचं बघण्याकरता दूरचं बघण्याकरता काही इश्यूज होणार नाही. पण त्या सर्जरीजसुद्धा आहेत आणि इनफॅक्ट सर्जरीज कशाला, इवन काही आय ड्रॉप्स पण आहे की रोज तुम्ही डोळ्यांमध्ये एक थेंब आय ड्रॉप टाकून द्या आणि तुमचा जवळचा चष्मा निघून जातो. तर ते आय ड्रॉप्स पण निघालेले आहेत. पण त्या आय ड्रॉप्सचे काही वेगळे प्रॉब्लेम्स आहेत, कॉन्टॅक्ट लेन्सेसचे काही बेनिफिट्स आणि प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, सर्जरीचे बेनिफिट्स अँड प्रॉब्लेम्स वेगळे आहेत. तर प्रत्येक पेशंटकरता त्याच्या लाईफस्टाईलला कन्सिडर करून, त्याच्या डोळ्याची कंडिशन कन्सिडर करून कुठलं ऑप्शन जास्त कन्व्हिनियंट राहील, कुठलं ऑप्शन जास्त चांगलं राहील ते विचार करायला पाहिजे. सध्या इंडियाकरता अशा लोकांना जर चष्मा नसेल घालायचा तर त्यांना कॉन्टॅक्ट लेन्स हे एकमेव ऑप्शन आहे. अजून सर्जरीलाही अप्रुव्हल नाही आहे आणि त्या आय ड्रॉपला इंडियामध्ये अप्रुव्हल नाही आहे. परत त्याचं अवेअरनेस आहेत. ॲक्च्युली ज्या लोकांना घालायचं ना त्यांना बरोबर अवेअरनेस आहे. म्हणजे मग ते गुगलवर आजकाल शोधतात की मला चष्मा नाही घालायचा, मग त्यांना कळतं मल्टीफोकल. आजही आय अग्री की काही पेशंट्स येतात त्यांना ते म्हणतात हे नवीन आलेत का. हे लेन्सेस नवीन नाही आहे, आम्ही गेल्या 25 वर्षांपासून हे लेन्सेस फिट करतो आहे. पण याचा अवेअरनेस एव्हरी इयर वाढतो आहे आणि लोक घालतात.
जसं मी म्हटलं होतं की आय अंडर एस्टिमेटेड आहे हा ट्रीटमेंट. तर बरेच लोक असं होतं काहीतरी डोळ्यात गेलं की हां तिला दिलं होता ना तो ड्रॉप, हां तर टाकून बघ. हां, हा पण हे ते चुकीचं आहे. किती चुकीचं आहे. लोकांना वाटतं आय ड्रॉप म्हणजे एकच ड्रॉप असतो ज्यांनी सगळे बिमारी ठीक होतात. हां. नाही. तर एका ऑफ्थल्मॉलॉजिस्टशी कन्सल्ट करून तुमच्या कंडिशनकरता कुठला आय ड्रॉप आहे आणि त्यांनी सांगितलेल्या वेळेपुरतीच तो घालायला पाहिजे. लोकं काय करतात, कन्सल्ट करतात, आय ड्रॉप विकत घेतात, त्यांची बिमारी ठीक होऊन जाते, मग तो ड्रॉप ते ड्रॉवरमध्ये ठेवून देतात. मग 6 महिन्यांनी त्यांना रेडनेस आला की परत तोच ड्रॉप वापरणं सुरू करतात. हे चुकीचं आहे. प्रत्येक वेळेला तुम्ही एक प्रॉपर ऑफ्थल्मॉलॉजिस्टला कन्सल्ट करून ती ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. बरेच लोक म्हणतात सर कॉन्टॅक्ट लेन्सेस हे धोकादायक आहे किंवा चांगलं नाही म्हणत, तर हे किती सत्य आहे? तुम्ही कधी चालताना पडलात का? हो. नक्कीच पडलात ना. मग मी हे म्हणायला पाहिजे का ॲज अ डॉक्टर की तुम्ही अजिबात चालू नका, तुम्ही चाललात तर तुम्ही पडणार? नाही नाही. कारण कॉन्टॅक्ट लेन्समध्ये बरेच व्हिडिओज असे येतात की जे कॉन्टॅक्ट लेन्सच्या अगेन्स्ट बोलतात. तर अशा केसेसमध्ये ते अशी गोष्ट हायलाईट करतात जी लाखांमध्ये एकदा होते किंवा हजारांमध्ये एकदा होते. पण कॉन्टॅक्ट लेन्समुळे इतक्या लोकांचे डोळे वाचतात, त्यांना व्हिज्युअल रिहॅबिलिटेशन चांगलं मिळतं. अशा बऱ्याचशा केसेस आहे माझ्याकडे की ते कॉन्टॅक्ट लेन्सेस आपल्या दागिन्यापेक्षा जास्त चांगले जपतात, कारण त्यांना बिना कॉन्टॅक्ट लेन्सचं काहीच दिसत नाही. तर अशा लोकांकरता कॉन्टॅक्ट लेन्स हे एक बून आहे. आणि कॉन्टॅक्ट लेन्स रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स जे सध्या इंटरनेटवर खूप जास्त हायलाईट होतं आहे, ते कॉन्टॅक्ट लेन्स रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स नव्हेत, तर एका प्रॅक्टिशनरनी फिटिंगमध्ये काहीतरी चुकीचा लेन्स दिला किंवा ते लेन्स बरोबर सुटेबल नाही आहे त्या डोळ्याकरता, किंवा पेशंट्सनी चांगल्या रीतीने ते मेंटेन नाही केलं किंवा सोल्युशननी बरोबर क्लीन नाही केलं, तर अशा जर काही घटना झाल्या तर त्याच्यामुळे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. आणि ते सुद्धा फॉर्च्युनेटली इतके रेअर आहेत की त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करण्यामध्ये काहीच अर्थ नाही. कॉन्टॅक्ट लेन्सेस आर जनरली व्हेरी सेफ. म्हणजे आजकाल तर मायोपिया कंट्रोल करता काही स्पेशल टाईपचे कॉन्टॅक्ट लेन्सेस आम्ही 4-5 वर्षाच्या मुलांना लावतो. ते इतके सेफ आहेत. तर इंटरनेटवर आपण जे काही बघतो ते कधी 100% सत्य नसतं आणि अर्ध सत्य हे जे आहे हे थोडंसं रिस्की पण असतं. अशीच एक कॉन्ट्रोवर्सी मी तुम्हाला आणखी सांगतो, तुम्ही कदाचित बघितली असाल की असं म्हणतात की कॉन्टॅक्ट लेन्स घालून जर तुम्ही बार्बेक्यूच्या समोर उभे राहिलेत, असा एक किस्सा झाला होता, तर ते कॉन्टॅक्ट लेन्सेस मेल्ट झाले आणि तो माणूस आंधळा झाला. खरंच? तर हां, असं खूप एक मध्ये व्हायरल झाली होती क्लिप आणि ती टाईम टू टाईम येत राहते. दर 6-8 महिन्याला ती क्लिप परत व्हायरल होते. तर मी अशा क्लिप्सच्या खाली एक कमेंट टाकतो की मी व्हेजिटेरियन आहे, तुम्ही व्हेजिटेरियन बार्बेक्यू पार्टी अरेंज करा, मी स्वतः कॉन्टॅक्ट लेन्स लावेल आणि तुम्हाला पाहिजे तेवढ्या वेळ मी त्या बार्बेक्यूच्या समोर उभा राहीन. असं काहीही होत नसतं. म्हणजे बरेच मिथ लोकांमध्ये आहे. खूप आहेत. आणि मेन म्हणजे की कॉन्टॅक्ट लेन्स लावणं म्हणजे खूप भीती आहे लोकांमध्ये की केअर करणं, मग ते पाणी तर लागलं नाही पाहिजे किंवा बाहेर जाणं, मग आम्ही कुठे समारंभाला गेलं मग ते पडले काही झाले, म्हणजे बरेच काही भीती एक आहे कॉन्टॅक्ट लेन्सेसबद्दल. इट इज सिमिलर टू जर आपण एखादी गाडी विकत घेतो, आज मला गाडी विकत घ्यायची आहे, तर त्याच्या आधी मी एक ड्रायव्हिंग क्लास लावेन, व्यवस्थित ड्राईव्ह करणं शिकेन, गाडी सेफली कशी चालवायची ते शिकेन, मग मी गाडी विकत घेईन आणि मग सगळं चांगलं राहील. पण जर मी न शिकताच गाडी विकत घेतली आणि चालवायला लागलो तर नक्कीच रिस्क राहील. तर जर तुम्ही एक प्रोफेशनल कन्सल्टेशन घेऊन तुमच्या डोळ्याचं व्यवस्थित चेकअप करून त्या डोळ्यांकरता कुठले लेन्सेस जास्त सेफ राहतील, कुठले लेन्सेस जास्त चांगले बसतील, हे सगळं करून जर तुम्ही कॉन्टॅक्ट लेन्सेस घेतले तर लावणं पण खूप सोपं आहे, ऑलमोस्ट रिस्क फ्री आहे आणि पेशंटला असे काही इन्सिडेन्सेस होत नाही. आजकाल काय झालं, इंटरनेटवर लेन्सेस मिळाल्यामुळे आणि मोस्ट ऑफन यंगस्टर्सला कलर लेन्सेस घालायचे म्हणून ते इंटरनेटवर जातात आणि ऑनलाईन लेन्सेस विकत घेतात. त्यांना घालता येत नाही, ते लेन्सेस बरोबर त्यांना मेंटेन करता येत नाही, त्यांना कळत नाही की कुठल्या लेन्स मटेरियल बरोबर कुठलं सोल्युशन वापरायला पाहिजे. मग जर चुकीचं सोल्युशन वापरलं तर ते लेन्सेस बरोबर डिसइन्फेक्ट होत नाही आणि मग त्यांनी इन्फेक्शन्स क्रिएट होतात आणि मग ब्लेम कोणाला करण्यात येतं? कॉन्टॅक्ट लेन्सला. मग सर आता जे तुम्ही म्हटलं कलर लेन्सेस, तर आता कॉन्टॅक्ट लेन्सेस हा एक मेकअपचा पण पार्ट झालेला आहे. प्रत्येक याच्यात पार्लरवाले वगैरे मेकअप झाला की ते कलर्स आणि ड्रेसनुसार मॅचिंग करणं किंवा वेगवेगळ्या कलरवरून, ते किती सेफ आहे? तुम्ही एक खूप चांगला पॉईंट सांगितला. बऱ्याचशा पार्लर्समध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट लेन्स कॉम्प्लिमेंटरी मिळतं जर तुम्ही त्यांच्याकडनं मेकअप केला तर. आणि हे कॉन्टॅक्ट लेन्सेस तुमच्या आधी 100 लोकांनी वापरलेली असतात. तर माझ्याकडे हमखास लग्नाच्या सीझनमध्ये एक मुलगी नक्की येते की माझं लग्न 1 तासानी आहे, 1 तासानंतर आहे आणि माझे डोळे लाल झाले कारण मी हे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरलेत.
सो कॉन्टॅक्ट लेन्स जर तुम्हाला लग्नाकरता वापरायचे असतील तर तुम्हाला सिंगल यूज लेन्सेस पण मिळतात, डेली डिस्पोजेबल. कारण लग्नामध्ये आपण मेहंदी लावतो, आपण ग्लिटर लावतो, आपण हेअर स्प्रे मारतो किंवा आपण परफ्यूम लावतो, तर ह्या सगळ्या गोष्टी त्या लेन्सवर जातात. आणि मग ती लेन्स तुम्ही डोळ्यामध्ये घातली की डोळे नक्कीच लाल होणार आणि तुमच्या फोटोज, सगळ्या लग्नाच्या फोटोजमध्ये लाल डोळे येतील. तर त्याच्यापेक्षा लग्नांकरता बेस्ट लेन्सेस सिंगल यूज आहे, की आज सकाळी लेन्स घातली, संध्याकाळी काढून ते डिस्कार्ड केली, दुसऱ्या दिवशी फ्रेश पेअर यूज केली. तर कलर कॉन्टॅक्ट लेन्सेस अगदी सेफ आहे, प्रोव्हायडेड तुम्ही सील्ड पॅक उघडून डोळ्यामध्ये टाकलेत. कोणी वापरलेले लेन्सेस तुम्ही तुमच्या डोळ्यात अजिबात लावू नका. आणि सेम थिंग अप्लायज टू युअर आय मेकअप ऑल्सो. मी बरेचदा बघितलं आहे की आता मला लेडीज मेकअपबद्दल जास्त माहिती नाही, पण जी पेन्सिल वगैरे वापरतात तर ती घरात एकच पेन्सिल असते आणि 4 लोक वापरतात. तसं अजिबात करायचं नाही, कारण माझ्या डोळ्यातले बॅक्टेरिया तुमच्या डोळ्यांच्या बॅक्टेरियाशी मॅच नाही होणार आणि तुम्हाला इन्फेक्शन होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येकाचं आय मेकअपचं सामान वेगळं पाहिजे, प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट लेन्सेस वेगळे पाहिजे आणि प्रत्येकाचे कॉन्टॅक्ट लेन्स सोल्युशन्स पण वेगळे पाहिजे. कारण असे खूप किस्से आहेत की घरी मुलगी लेन्स लावते, आई लेन्स लावते आणि त्यांची एकच बाटली असते सोल्युशनची. ती एक बाटली नको, दोघांच्या वेगवेगळ्या बाटल्या पाहिजे. सर, बाटली एक नको की लेन्सची जी डब्बी असते ती वेगळी ती नको? तर नक्कीच नको, पण इवन बाटलीसुद्धा वेगळी पाहिजे. कारण बाटली आयडियली कॉन्टॅक्ट लेन्स केसला टच नको व्हायला किंवा बाटलीच्या कॅपला आपले बोटं टच नको व्हायला इनसाईड. पण ते बरेचदा होतात. तर अगेन माझ्या डोळ्याच्या बॅक्टेरिया त्या बाटलीमध्ये गेलेले असतात, तुमच्या डोळ्याच्या बॅक्टेरिया तुमच्या बाटलीत गेलेले असतात, म्हणून आपण बाटली पण स्वॉप नको करायला. आणि वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट लेन्सला वेगवेगळे लिक्विड्स असतात, सोल्युशन्स. सो कधी कधी एका पर्टिक्युलर मटेरियलला एक पर्टिक्युलर सोल्युशन मॅच नाही होत आणि त्यांनी डोळ्यामध्ये वेगळे प्रॉब्लेम्स येतात. त्यामुळे सोल्युशन तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुमचे कॉन्टॅक्ट लेन्सेस इम्पॉर्टंट आहे. म्हणजे हे असंच झालं की सोनाराकडून कान टोचलेले बरे. एक्झॅक्टली, अगदी बरोबर बोललात तुम्ही. आणि सर, आता तुम्ही मायोपियाचा उल्लेख केला होता बोलता बोलता. काय आहे मायोपिया? मायोपिया म्हणजे एक सिम्पल भाषेत सांगायचं असेल तर मायनस नंबरचे चष्मे. जेव्हा एक बाळ जन्माला येतं तेव्हा त्याला प्लस नंबर असतो सगळ्यांनाच. पण त्यांच्या डोळ्याची मसल्सची स्ट्रेंथ इतकी चांगली असते की ते प्लस नंबर ते डोळ्याचे मसल्स कंट्रोल करतात आणि त्या बाळाला क्लिअरली दिसतं. मग जसं जसं ते बाळ मोठं होतं, तो लहान मुलगा होतो आणि बाय द एज ऑफ 12, 13, 14 तो नंबर 0वर येऊन स्टेबल राहतो. ही नॉर्मल प्रोसेस आहे. पण काही लोकांचा प्लस नंबर लवकर संपून जातो आणि ते मायनसकडे पुढे वाढतात. सो समजा जर 2 वर्षाच्या एजला मी डोळे तपासले आणि मला काहीच नंबर नाही आला, तर आय वुड बी मोर वरीड रादर दॅन गेटिंग अ +2 नंबर. कारण त्या एजला त्याला प्लस नंबर पाहिजे. तो जर त्या एजला 2 वर्षाच्या एजला 0 झाला म्हणजे तो मायनसकडे पुढे प्रोग्रेस होणार. आणि मायनस नंबर एकदा आला तर त्याला आपण मायोपिया म्हणतो. आणि जसं जसं तो मुलगा मोठा होत जाईल हा मायनस नंबर वाढत जातो. सो प्रत्येक चष्मा म्हणजे मायोपिया नाही आहे. कारण रिफ्रॅक्टिव्ह एरर्स ज्याला म्हणतो किंवा चष्म्याचे नंबर्स ज्याला आपण म्हणतो ते प्लस नंबर्स असू शकतात, मायनस नंबर असू शकतात किंवा सिलेंड्रिकल पॉवर पण असू शकते. तर सिलेंड्रिकल पॉवर आणि प्लस नंबर्स हे मायोपिया नाही आहे. स्पेरिकलच्या एरियामध्ये चष्म्याच्या कार्डमध्ये जर तुम्ही बघितलं तर स्पेरिकल सिलेंडर आणि ॲक्सेस असतं. तर जर स्पेरिकलच्या ठिकाणी जर मायनस नंबर आला तर त्याला आपण मायोपिया म्हणतो. अच्छा, म्हणजे खूप जण असं म्हणतात की चष्मा आहे म्हणजे मायोपिया. नाही, काही लोकांना प्लस नंबरही असतो तर त्याला आपण मायोपिया नाही म्हणणार. म्हणजे मायनसकडे जर जात असेल तर मायोपिया. तर जर एखाद्या लहान मुलाला मायनस नंबर असेल तर त्याच्या आईने मायोपिया कंट्रोलबद्दल जेवढी इन्फॉर्मेशन गॅदर करता येईल ती त्यांनी करायला पाहिजे. कारण मी नेहमी माझ्या पेशंट्सला सांगतो, कोरोना नसता आला तर आपण मायोपिया पॅन्डेमिकबद्दल बोललो असतो. कारण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO यांनी प्रेडिक्ट केलं आहे की बाय 2050 हाफ ऑफ द वर्ल्ड्स पॉप्युलेशन विल बी मायोपिक. जगातले अर्धे लोक मायोपिक होतील. आणि हाच डेटा आपण इंडियाचा LV प्रसाद हा इन्स्टिट्यूट आहे, तिथे एक सायंटिस्ट आहे डॉक्टर पवन वर्कीचारला, त्यांनी पण रिसर्च केला आणि त्यांची जी फिगर आली बाय 2050 48% ऑफ इंडियाज पॉप्युलेशन विल बी मायोपिक. मग मायोपिक झाल्याने काय होतं? तर मायोपिक झाल्याने होत काही नाही, चष्मा लावला तर तुम्हाला क्लिअर दिसतं. पण एका स्पेसिफिक लेवलनंतर जर मायोपिया वाढला तर त्यांनी पुढे चालून साईट थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन्स येऊ शकतात. आणि तुम्ही विचार करा, आजपासून 50, 60, 70 वर्षांनंतर अर्ध्या पॉप्युलेशनला जर मायोपिया आला आणि त्यातल्या अर्ध्या लोकांना कॉम्प्लिकेशन्स झाले
तर आपल्या भारतावर इतका जास्त इकॉनॉमिक बर्डन राहील. तुम्ही जर आत्ताच गुगल केला आणि चष्मा न घातल्यामुळे भारतावर इकॉनॉमिक बर्डन किती आहे याची फिगर बघितली तर यू विल बी शॉक्ड. पण मग सर आधी म्हणजे 200-300 सालापूर्वी चष्मे तर नव्हतेच. करेक्ट. आत्ता चष्म्याचं हे चयन आलं आहे. एक तर फॅशनचा पण पार्ट झालेला आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. तर तेव्हा कसं कळायचं लोकांना आणि आता इतकी गरज का भासते? आधीच्या काळांमध्ये म्हणजे जेव्हा आधी मानव होते तेव्हा आपली लाईफस्टाईल काय होती, आपण हे सगळं वाचलेलं आहे की त्यावेळेला लोक बाहेर जायचे हंटिंग करायला आणि ते बाहेरच्या उजेडामध्येच राहायचे दिवसभर आणि ते लांबचं बघायचे. तर मी नेहमी माझ्या पेशंट्सला सांगतो की आपले डोळे जे बनलेले आहेत, देवानी जे डोळे बनवले आहेत ते लांबचं बघण्याकरता बनवलेले आहेत. आणि आपण काय करतो, आपण हळूहळू जवळचं बघायला लागलो. आपण लांबचं बंद केलं. आधी तरी लहान मुलं बाहेर खेळायचे, आता ते पण कमी झालं. मग आधी घरं मोठे होते, घरातल्या खोल्या मोठ्या होत्या, आता खोल्या पण लहान झाल्यात. आणि आता ते डिस्टन्स इथपर्यंत आलं कारण आपण मोबाईल वापरतो आहे. तर आपलं जे डिस्टन्स आहे ते कमी कमी होत चाललं. म्हणून डोळ्यामध्ये चेंजेस नक्की होणार आणि त्याच्यामुळे आपल्याला चष्मा लागतो आहे. मग हा मायोपिया कंट्रोल करण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? मायोपिया, लेट्स टॉक अबाउट प्रिव्हेन्शन फर्स्ट, की मायोपिया यायलाच नको ह्याच्याकरता आपण काय करायला पाहिजे. तर आत्ता रिसर्चने आपल्याला प्रूव्ह केलं आहे की डे लाईट एक्सपोजर जर रोजचं 90 मिनिट राहिलं तर मग आपल्याला मायोपिया येण्याची शक्यता कमी होते. म्हणजे जर तुमच्या घरी किंवा एखाद्या पेरेंट्सला 2 किंवा एखाद्या पेरेंटला मायोपिया आहे आणि त्यांची इच्छा आहे की त्यांच्या बाळाला चष्मा नको लागायला, मायोपिक चष्मा नको लागायला, मग त्यांनी हे करायला पाहिजे की त्या बाळाला कमीत कमी 90 मिनटं बाहेरचा डे लाईट, आणि ते सुद्धा कुठला डे लाईट, ग्राउंडवरचा, बाल्कनीमध्ये उभं राहून किंवा बिल्डिंगच्या समोर खेळून नाही, त्याला ग्राउंडवर न्यायला पाहिजे आणि रोजचं 90 मिनिट्सचं डे लाईट एक्सपोजर पाहिजे. आता ते डे लाईटमध्ये बरेच पेरेंट्स कन्फ्यूज करतात डे लाईट आणि सनलाईटमध्ये, आणि बरेचदा ते लोक सनलाईटमध्ये 90 मिनिट्स राहतात. तर इथे थोडासा ग्रे एरिया आहे. ॲज ऑफ नाऊ मी हे ॲडवाईज करतो की डे लाईट पाहिजे. आय डोंट इन्सिस्ट ऑन की सनलाईटच पाहिजे. पण डे लाईट एक्सपोजरमध्ये असे काही केमिकल्स असतात ज्या डोळ्यामध्ये सिक्रीट होतात, ज्यांनी डोळ्याचं इलॉंगेशन कमी होतं किंवा मायोपिया येण्याचे चान्सेस कमी होतात. पण एकदा जर त्या मुलाला मायोपिया आला तर त्या आईला किंवा त्या वडिलांना त्या मुलाला मायोपिया कंट्रोल क्लिनिकमध्ये नेणं जरुरी आहे. आपल्या लहानपणी असं व्हायचं की एखाद्या मुलाला चष्मा लागला तर आपण डोळे तपासायचो आणि चष्मा लावायचो, आणि मग तो 1-1.5 वर्षामध्ये चष्म्याचा नंबर वाढायचा, आपण पुन्हा डोळे तपासायचो आणि चष्मा बदलायचो. पण आता बऱ्याचशा गोष्टी आल्या आहेत की ज्यांनी आपण ही वाढ बंद तर नाही करू शकत, पण ही स्लो डाऊन नक्कीच करू शकतो. त्यामुळे एक प्रॉपर मायोपिया कंट्रोल क्लिनिकमध्ये जर तुम्ही त्या बाळाला नेलं तर त्याचा मायोपिया आपण 60, 70, 80% कंट्रोल करू शकतो. आणि आईबाबांना झालं, आता जसं तुम्ही म्हटलं, तर आईबाबांना झालं ते मुलांना होईलच असं? होईलच असं नाही म्हणता येणार, पण रिस्क जास्त असते. सो एका पेरेंटला असेल तर रिस्क काही पर्सेंट मल्टिप्लाय होते, दुसऱ्याला असते तर ती आणखी वाढते. आणि द फनी पार्ट इज, जर तो चांगल्या शाळेत शिकत असेल तर थोडीशी आणखी रिस्क वाढते. असं का सर? कारण चांगल्या शाळेमध्ये इंडोर क्लासरूम्स असतात, कम्प्युटर मॉनिटर्स असतात, सगळ्या स्टडीज आणि असाइनमेंट्स फोनवर येतात, तर ह्याच्यामुळे थोडंसं पर्सेंट आणखी वाढतं. हेच जर तुम्ही गुरुकुल पद्धतीसारख्या शाळांमध्ये शिकलात की जिथे आउटडोअर एक्सपोजर जास्त असतं तर त्या मुलांना मायोपिया कमी येतो. म्हणून चायनामध्ये खूप इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट ते करत आहेत की त्यांनी काही मुलांच्या क्लासरूम्समध्ये भिंती काढून टाकल्या आणि काचा लावल्या सिलिंगपासून तर साईड वॉल्सपर्यंत. म्हणजे इट इज ऑलमोस्ट ॲज इफ की ते मुलं क्लासरूममध्ये बसलेत पण ते ओपन क्लासरूममध्ये, आणि त्या मुलांना मायोपिया थोडासा कमी येतो आहे. म्हणजे खूप जास्त सुविधा मुलांना दिली. तर इनडोअर्स बेसिकली. इनडोअर. आपण बरेचदा ना एक खूप इन्स्टिंक्टिव्हली बोलतो की स्क्रीन टाईम वाढलाय म्हणून चष्मा लावतो. कदाचित हे खरं पण आहे, पण माझं असं म्हणणं आहे की स्क्रीन टाईममुळे तुमचा आउटडोअर कमी होतो म्हणून प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही स्क्रीन टाईम, आज मी पेशंट्सला हे नाही सांगू शकत की तुम्ही स्क्रीन टाईम कमी करा, कारण आजचं जगच असं आहे की सगळं स्क्रीनवर आहे. कारण आता हे पॉडकास्ट ही लोक स्क्रीनवरच बघणार. बरोबर. मला विचारायचंच होतं की पोस्ट कोविड नंतर हे ऑनलाईन क्लासेस झाले आणि आता शाळावाल्यांना पण सवय झालेली आहे की व्हॉट्सअपवरती नोट्स पाठवणार. ठीक आहे. आणि कितीही प्रयत्न केला तरी आपण मुलांना थांबवू नाही शकत, कारण आल्या आपण त्यांना गॅजेट्स देणारच, स्क्रीन टाईम त्यांचं वाढेल. तर आता थांबवू तर शकत नाही, पण त्यांची काळजी कशी घ्यायची?
हां, तर ते आपण थांबवू नाही शकत ना, म्हणून मग आपण त्याला बॅलन्स करायचं, आपण आउटडोअर्स वाढवायचं. आता काय होतं आहे, सगळं स्क्रीनवर होतं आणि आउटडोअर एक्सपोजर बंद होतो आहे. तर ते आपण आउटडोअर्स कॉन्शियसली वाढवायला पाहिजे. सिंगापूरमध्ये त्यांनी एक खूप चांगली सिस्टम काढली आहे, की लहान मुलांना ते घड्याळासारखं गॅजेट देतात रिस्टवर घालायला आणि ते पेरेंट्सच्या रिस्टवरसुद्धा असतं आणि ते सिंक्ड असतं. तर त्यांच्या मुलांचं आउटडोअर एक्सपोजर किती झालं हे पेरेंट्सच्या घड्याळात दिसत असतं. आणि मग वीकडेजमध्ये जसं आता आपल्याला वेळ नाही मिळत, क्लासेस असतात, ट्युशन क्लासेस असतात, त्या मुलाचं आउटडोअर एक्सपोजर होतच नाही, तर ते डेफिसिट पेरेंट्सला दिसत असतं. सो सपोज फ्रायडेला असं दिसलं की 6 तास याचा आउटडोअर कमी झाला या वीकमध्ये, तर तो वीकेंडला भरून काढायचा. अच्छा, कुठे ना कुठे त्याची हां, भरपाई करायची. म्हणजे इतकं ते गरज आहे आउटडोअर्सची. म्हणजे मुलांना मैदानी गेम खेळणं खूप गरजेचं आहे. म्हणून ॲक्च्युली माझ्यासारखे काही लाईक माइंडेड लोकं आहेत आणि आम्ही एक मायोपिया टास्क फोर्स बनवला आहे आणि आम्ही एक रेकमेंडेशन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला दिलं आहे की ॲटलिस्ट जसं मुलं डब्बा खातात तर ते डब्बा क्लासरूममध्ये न खाता जर आउटडोअर्समध्ये खायला सुरू केलं तर दॅट इज बेटर. आणि स्पोर्ट्स पिरियडला इंडियामध्ये खूप जास्त इम्पॉर्टन्स मिळत नाही. तर इफ आय हॅव थिंग्स माय वे, मी म्हणेन एखाद्या वेळेला मॅथ्सचा क्लास मिस झाला तर चालेल, पण स्पोर्ट्सचा जो ओपन एअरमध्ये तुम्ही खेळता ते मिस नको व्हायला, ते खूप गरजेचं आहे. तर जर शाळेंमध्ये आपण हे थोडेसे चेंजेस आणले की रोज मुलांना 45 मिनिट्स 1 आवर जर आउटडोअर एक्सपोजर दिलं तर यानेच त्यांची विजन खूप चांगली मेंटेन होऊ शकते, यानेच मायोपिया प्रिव्हेन्शनमध्ये हेल्प होऊ शकते. शाळेमध्ये अवेअरनेस कसं आणायचा मग? म्हणजे ॲक्च्युली आम्ही प्रयत्न करतो आहे, पण आजपर्यंत आम्हाला सक्सेस नाही मिळाला. आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला अप्रोच केलं, आम्ही शाळांना अप्रोच केलं. आता काय झालं आहे की पीई पिरियड पण असतो, पण आठवड्यातून तो एकच असतो. करेक्ट. त्याच्यातही प्रॉक्झी लागेल हो, हा हो, होतो. हो. त्यामुळे मुलांना बाहेर खेळायला मिळत नाही हो, आणि अभ्यासक अभ्यास हाच एक सुरू झाला आहे की त्या पिरियडमध्ये कोणीतरी दुसरं येणार हो. आणि दुसरा सब्जेक्ट, कारण कोर्स टास्क असतो, करेक्ट. कोर्स कंप्लीट करायचा असतो. ह्या सगळ्या गोष्टी होतं, मुलांना मिळत नाही. आणि बाहेरही टायमिंग असं झालेलं आहे तर मुलांना बाहेरही खेळायला जायला मिळत नाही. बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे हे प्रॉब्लेम्स वाढत चालले, म्हणून तर मी आधीच सांगितलं. हो, पण हे व्हायला पाहिजे, कारण याचे जे पुढचे कॉम्प्लिकेशन्स आहे हे शाळावाल्यांना तेवढं इम्पॉर्टन्स नाही आलेलं आहे. आता डायबिटीज रिलेटेड विजन लॉस होतो, म्हणून गव्हर्नमेंटच्या बऱ्याचशा स्कीम्स आहेत आणि गव्हर्नमेंट खूप त्याच्यात प्रयास करते अवेअरनेस क्रिएट करण्याकरता की तुम्हाला डायबिटीज असेल तर तुम्ही ऑफ्थल्मॉलॉजिस्टकडे जाऊन डोळे तपासले पाहिजे. तसंच हे जेव्हा गव्हर्नमेंटच्या थ्रू लॉन्च होईल, आणि असं झालेलं आहे चायनामध्ये, रशियामध्ये, अजून 2 कंट्रीज आहे तिथे गव्हर्नमेंटच्या थ्रू मायोपिया कंट्रोल प्रोग्राम इम्प्लिमेंट होतो आहे. तर जोपर्यंत ते गव्हर्नमेंटच्या थ्रू येणार नाही, आणि व्हेरी सून इट विल कम, कारण आता एम्समध्ये पण बराच रिसर्च सुरू आहे आणि मायोपिया आता खूप मोठा एक टॉपिक आहे कुठल्याही कॉन्फरन्समध्ये. म्हणजे प्रत्येक ऑफ्थल्मॉलॉजी ऑप्टोमेट्री कॉन्फरन्समध्ये मायोपियावर पूर्ण एक सेशन असतं, कारण हा एक ऑलरेडी पॅन्डेमिक झालेला आहे. म्हणजे येणार नाही, ऑलरेडी आहे, पण फक्त लोकांपर्यंत ती इन्फॉर्मेशन अजून तेवढी पोचली नाही आहे. बरोबर. आणि मायोपिया कंट्रोल करण्यासाठी लेन्स किती कारक राहतील? वेगळ्या प्रकारचे कॉन्टॅक्ट लेन्सेस आहेत, वेगळ्या प्रकारचे चष्मे आहेत, काही आय एक्सरसाइजेस आहेत, काही आय ड्रॉप्स आहे. तर एक कुठली गोष्ट जास्त चांगली आणि दुसऱ्यापेक्षा बेटर किंवा खराब असं नाही आहे. प्रत्येक पेशंट एक वेगळा एंटिटी असतो आणि त्याची तपासणी करून त्याला आपण कुठली ट्रीटमेंट द्यायला पाहिजे ते ठेवून ती ट्रीटमेंट देऊन आपण रेग्युलर दर 6 महिन्यांनी किंवा 4 महिन्यांनी तो फॉलोअप केला पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल एखाद्या पेशंटला BP असेल, ब्लड प्रेशर, हायपरटेन्शन ज्याला आपण म्हणतो, तर डॉक्टर त्याला औषधी देतो आणि टाईम टू टाईम त्याचा BP मेजर करतो आणि त्या लेवलपर्यंत कंट्रोल आला म्हणजे मग त्या औषधांवर पेशंट मेंटेन्ड असतो. तसं मायोपियाचं जे मेजरमेंट आहे ते आयबॉल लेंथ आहे. तर आयबॉल लेंथ एका स्पेसिफिक नंबरनीच वाढायला पाहिजे प्रत्येक वर्षी. तो नंबर म्हणजे 0.1 मिलीमीटर पर इयर. ही नॉर्मल ग्रोथ पाहिजे डोळ्याची. तर 0.1 मिलीमीटर पर इयरपेक्षा जर डोळा जास्त इलॉंगेट होत असेल तर दिस कॅन ॲक्च्युली कॉज प्रॉब्लेम्स इन लेटर लाईफ. म्हणून त्याला आपल्याला कंट्रोल करणं गरजेचं आहे. तर त्या पॅरामीटरच्या बेसिसवर माझी सगळी ट्रीटमेंट राहील. आता तुम्ही जी ग्रोथ म्हटलं, तर माणसाची ग्रोथ जशी वाढते तर आयबॉल पण वाढतो, असा काही मिथ बिलकुल. आहे की हो, हे वाढणार, खरं आहे? वाढणार. आयबॉलची लेंथ वाढणार. तर तीच जी ग्रोथ आहे ती 0.1 मिलीमीटर पर इयर आहे.
अच्छा. पण ज्या लोकांना मायोपिया असतो आणि जेवढा लवकर मायोपिया येतो, समजा एखाद्या मुलाला 2 वर्षाच्या एजमध्येच मायोपिया आला, तर त्याची आयबॉलची लेंथ 0.2 मिलीमीटर्स किंवा 0.25 मिलीमीटर्स पर इयर पण वाढू शकते. ती किती वर्षापर्यंत? आता हा एक म्हणजे एजच्या? हा एक जो प्रश्न आहे ना, याचं उत्तर चेंज होत राहतं. कारण साधारण 4-5 वर्षापूर्वी आम्ही म्हणायचो की 17-18च्या एजला, इवन 16पासून सुरू झालेलं आहे, 16-17च्या एजला डोळ्याची लेंथ वाढणं बंद होतं. पण नंतर आपण डोळ्यांचा खूप अब्यूज केला, आपण स्क्रीन टाईम वाढवला, आउटडोर्स कमी केलं, मग ते वाढत वाढत 20-21पर्यंत गेलं. आणि काही लोकांचे इन्क्लुडिंग माय ओन सेल्फ, माझी पण डोळ्याची लेंथ 25 वर्षापर्यंत वाढली होती. म्हणजे माझी पॉवर वाढली होती. म्हणून आय अज्युम त्यावेळेला आपल्याकडे इतक्या फॅसिलिटीज नव्हत्या की इतके ॲक्युरेटली आपण डोळ्यांची लेंथ मेजर करू. आज आपल्याकडे इतके चांगले इन्स्ट्रुमेंट्स आहे की ज्यांनी 0.04 मिलीमीटर्सच्या ॲक्युरेसीने आपण डोळ्याची लेंथ मेजर करू शकतो. तर हे असं नंबर देणं डिफिकल्ट आहे की 21 वयापर्यंत वाढणार, नंतर बंद होणार. तर जर तुम्ही रेग्युलर तुमचा फॉलोअप ठेवला आणि जर त्या मुलाचं वय समजा जर 19 वर्ष आहे आणि गेले 3 वर्षांपासून त्याची आयबॉलची लेंथ नाही वाढली, म्हणजे आपण कन्क्लूड करू शकतो की हां, आता हा स्टेबल झालेला आहे. अच्छा, म्हणजे तिथे तुम्ही थांबलाय. चेकअप करत राहा, त्याच्यातच तुम्हाला कळेल. आणि सर, आता आपण मुलांची गोष्ट केली तर बरेच मम्मी लोक गाजर खा, गवतावर चाला, दवबिंदूंवरती, त्यांनी डोळे छान राहतील, हे किती? सो गाजराने डोळे छान राहतात हे थोडं सत्यही आहे आणि थोडंसं एक्झॅजरेटेड पण आहे. गाजरांमध्ये जे न्यूट्रियंट्स असतात त्याची जर डेफिशियन्सी असेल तर डेफिनेटली गाजर खाऊन बेनिफिट होईल. पण एक जनरली चांगल्या ज्या फॅमिलीज आहेत, ज्यांना खूप चांगलं जेवायला मिळतं, त्यांना या सगळ्या डेफिशियन्सीज नसतात, तर त्या लोकांना गाजर खाऊन खूप विशेष बेनिफिट होणार नाही. आता तुम्ही दुसरा प्रश्न जो म्हटला, मी नॉर्मली हे अग्री करतो की जी माझी आजी सांगायची ना, त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य होतं. तर त्यावेळेला आपण वी यूज टू मेक फन ऑफ इट की अरे काय गवतावर चालून काय होणार. पण आज कळतं गवतावर चालून तुम्हाला डेलाईट एक्सपोजर मिळत आहे, तुम्ही लांबचं बघताय, म्हणजे तुम्ही जवळचं टाईम कमी करताय, आणि तुम्ही ग्रीन कलर बघताय जो एक डोळ्याकरता सूदिंग आहे. आणि गवतावर चालून तुम्ही आणि अनवाण्या पायांनी चालायला लावायचे, तर ते पण आता प्रूव्ह झालेलं आहे की तुम्ही जेव्हा चप्पल काढून अर्थवर किंवा मातीशी स्पर्श करून चालता तर त्याचे पण बेनिफिशियल इफेक्ट्स आहे. तर त्यावेळेला ना लोकांना सायन्स नाही कळायचं, म्हणून आपल्या पूर्वजांनी ह्या सगळे रीतिरिवाज करून ठेवलेत की रोज सकाळी सूर्यनमस्कार करायचा. सूर्यनमस्कार करून काय होतं, तुम्हाला सकाळचं ऊन मिळतं, तुम्ही पामिंग करता, डोळे रिलॅक्स होता. तर यामागे सायन्स त्या लोकांना माहिती होतं, पण ते जनरल पब्लिकपर्यंत पोचवण्याकरता त्यांनी हे असे सगळे रीतिरिवाज बनवून ठेवले होते, ज्याच्यामुळे पब्लिक ते रिलिजन त्याला एक अँगल अटॅच केला की सगळे रिलिजियसली मग ते करतात, आणि आज त्याचे बेनिफिट्स आपल्याला कळत आहेत. सो डेफिनेटली मी हे अग्री करेन की सकाळी उठून गवतावर चालणे आणि पामिंग करणे, आणि तुम्ही दिवसाच्या 12 वाजताच्या सूर्याकडे नक्कीच नका बघू, पण सकाळचं जे कवळं ऊन असतं ते जर तुम्ही घेतलं तर त्याचे बेनिफिशियल इफेक्ट्स नक्कीच आहेत. आणि पेरेंट्सलाही सांगावं लागेल की सकाळी मॉर्निंग स्कूल कधीही बेटर. तुम्ही जे सेकंड शिफ्ट जे घेता त्यापेक्षा मुलं सकाळी उठतील आणि लांब डिस्टन्स बघणार. पण असंही सत्य आहे की विटॅमिन डी लेवल्स जे ते दुपारच्या उन्हामध्ये जास्त मिळतात, असं आता रिसर्चमध्ये आपल्याला सायंटिस्ट सांगतात. किती वाजतापर्यंतचं? आधी असं होतं की सकाळचं ऊन, आता नवीन रिसर्चप्रमाणे तुम्ही सकाळी 11 ते 2चं जे ऊन आहे, पण मग तो टाईम पिरियड एक्सपोजरचा कमी पाहिजे. सो विटॅमिन डी करता कमी पाहिजे. आय एम नॉट अ क्वालिफाईड पर्सन टू टॉक अबाउट विटॅमिन डी, पण ते एक्सपोजर कमी पाहिजे. पण मायोपिया करता डे लाईट एक्सपोजर पाहिजे, जे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जोपर्यंत दिवसाचा उजेड आहे तोपर्यंत बेनिफिशियल आहे. आणि आपल्याला लांबपर्यंत बघायचं, दूरचं जास्त बघायचं आहे. एक तुम्ही आत्ता मला प्रश्न विचारला होता की शाळेमध्ये गॅजेट्सवर सगळं होमवर्क येतं, मग आपण आणखी काय करायला पाहिजे. खूप त्याला सायंटिफिक एव्हिडन्स नाही आहे, पण थोडंसं जरूर आहे की तुम्ही कमीत कमी खिडकीच्या बाहेर अधूनमधून बघायला पाहिजे, लांबचं बघायला पाहिजे. एक इंटरनेटवर 20-20-20 रूल पण तुम्हाला कळेल की एव्हरी 20 मिनिट्स यू टेक अ 20 सेकंड ब्रेक, आणि तो ब्रेक कसा घ्यायचा की यू सी 20 फीट अपार्ट. आता एक खूप इंटरेस्टिंग डिस्कशन आमच्या एका कॉन्फरन्समध्ये झालं की किती लोक हे एक 20-20 रूल आपल्या पेशंट्सला सांगतात.
तर सगळे हात वर गेले की आम्ही प्रत्येकजण सांगतो, पण किती पाळतात, कारण ते प्रॅक्टिकल नाही आहे. तर तुम्ही त्याला लिटरली 20-20-20 म्हणून नका घेऊ. तुम्ही त्याला असं समजून घ्या की एव्हरी 20-30-40 मिनिट्स तुम्हाला एक ब्रेक घ्यायचा आहे. तो ब्रेक कसा घ्यायचा आहे, तुम्हाला लांबचं बघायचं आहे. आणि ते लांब किती लांब पाहिजे, 20 फुटापलीकडचं पाहिजे. तर जर तुम्ही काहीच नाही करू शकलात, तुमचा क्लास सुरू आहे, आता एक क्लास संपल्यानंतर तुम्ही कमीत कमी खिडकीच्या बाहेर बघा ना, एक 20-30 सेकंड खिडकीच्या बाहेर बघा आणि मग दुसऱ्या क्लासवर या. एवढं तरी आपण नक्की करू शकतो आणि हे खूप इझिली करू शकतो. मी एक खूप नेहमी उदाहरण देतो माझ्या पेशंट्सला, की मी जर तुम्हाला हात असे सरळ करून उभं राहायला सांगितलं तर तुम्ही 1 तास उभं राहू शकता का? तर प्रत्येकच माणूस म्हणतो की नाही, आम्ही नाही राहू शकत. पण जर मी तुम्हाला 1 तास नाचायला सांगितलं तर तुम्ही नाचणार का? तर प्रत्येक माणूस नाचू शकतो 1 तास. कारण मसल्स मूव्ह होत राहतात. तर जेव्हा तुम्ही क्लासरूममध्ये बोर्डवर फिक्सेट करता तर तुमचे मसल्स एका पोझिशनमध्ये फिक्स्ड असतात. मग ते आपल्याला मूव्ह करायला पाहिजे, नाही तर मग खूप टायर्ड होऊन जातात आणि डोळे. ब्लिंक पण करायला पाहिजे. म्हणून तुम्ही इकडे तिकडे बघा थोडंसं, म्हणजे तुमचा फोकस चेंज होत राहील. आणि ब्लिंकिंग सुरू ठेवा, कारण ब्लिंकिंग सुरू नाही ठेवलं तर ड्रायनेस होतो. आणि सर, मोतियाबिंदू प्रत्येकाला होतो असं हे खरं आहे का? ऑलमोस्ट खरं आहे. म्हणजे कदाचित आपले जे आजोबा आजी होते त्या एजमध्ये, म्हणजे त्या पिढीमध्ये काही लोकांना झाला नाही मोतीबिंदू, पण आता या पिढीमध्ये प्रत्येकालाच होतो आहे. काही लोकांना लवकर होतो आहे, काही लोकांना उशिरा होतो आहे, पण ऑलमोस्ट प्रत्येकाला होतो. आणि आता सर्जरीजही खूप चांगल्या आणि खूप सोप्या झालेल्या आहेत. त्यामुळे आता मोतियाबिंदूची तेवढी भीती कोणाला राहिलेली नाही आहे. 4-5 मिनटामध्ये सर्जरी होऊन जाते, त्याच दिवशी तुम्ही घरी येता. सो एव्हरीथिंग हॅज बिकम रिअली गुड. म्हणजे मोतीबिंदूची आता भीती नाही राहिली. त्याची काही एज आहे की खूप यंग लोकांना पण होतं, असं कधी जाणवलं? माझा यंगेस्ट पेशंट 4 महिन्याचा होता, मोतियाबिंदूवाला. पण त्याला काही कंडिशन होती त्याच्यामुळे झाला. सो असं एज काही नाही. पण एज रिलेटेड कॅटरॅक्ट जे आहे ते जनरली 50, 60, 70मध्ये होतं. पण काही लोकांना अनएक्सप्लेन रिझन्समुळे लवकर पण होतं. म्हणजे वी हॅव पेशंट्स ऑफ 40 इयर्स आणि त्यांची कॅटरॅक्टची सर्जरी झालेली आहे. पण दोज आर लाईक रेअर केसेस. जनरली 60s नंतर 70s नंतर कॅटरॅक्ट येतो. आणि प्रत्येक वेळेला कॅटरॅक्ट आला म्हणजे लगेच सर्जरी करायची असंही नाही आहे. त्या कॅटरॅक्टला आपण थोडंसं बघत राहतो. आणि जेव्हा तो एका लेवलपर्यंत पोचतो, जेव्हा विजन अफेक्ट होते, डे टू डे ॲक्टिव्हिटीज अफेक्ट होतात, त्यावेळेला मग सर्जरी रेकमेंड करतो. किती दिवसापर्यंत आपण थांबवू शकतो त्या? नाही सांगता येत. काही लोकांचं रॅपिडली वाढतो, काही लोकांचं 5 वर्षही वाढत नाही. म्हणून परत रिपीट फॉलोअप एव्हरी इयर तुम्ही तुमचे डोळे तपासायला पाहिजे. आणि लहान मुलांचे एव्हरी 6 मंथ्स तुम्ही डोळे तपासायला पाहिजे. आणि या मोतियाबिंदूचे मंथली की इयरली चेक केलं तरी चालेल? इयरली चेक केलं तरी चालेल. आणि काही वेळेला मध्ये प्रोफेशनल तुम्हाला सांगतील की पुढचं चेकअप 6 महिन्यांनी करू, डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन. त्यामुळे त्यांचं रेकमेंडेशन नक्की पाळा. आणि सर, रात्रीच्या वेळी गाडी चालवताना बरेच लोक पिवळे चष्मे लावतात. हो, हा पण एक कॉन्ट्रोवर्सीचा एक इश्यू आहे. ड्रायव्हिंग ग्लासेस म्हणतात त्याला. पिवळ्या लेन्सनी कॉन्ट्रास्ट वाढतो, पण डोळ्यामध्ये जो उजेड जातो तो पण काही पर्सेंटेजने ड्रॉप होतो. तर माझ्याकडे अशी रिसर्च पेपर्स आहेत जे सांगतात की हे खरंच बेनिफिशियल आहे. आणि असेही रिसर्च पेपर्स आहेत जे सांगतात की हे रिस्की आहे. सो ॲज ऑफ नाऊ मला जर उत्तर द्यायचं असेल आणि मी रात्री गाडी चालवत असेल तर मी माझा साधा चष्मा वापरतो, बाकी काही वापरत नाही. कारण जोपर्यंत माझ्याकडे कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स नाही आहे की याचा बेनिफिट नक्की होतो, मी माझ्या पेशंट्सला सांगत नाही. एक अजून असंच आहे ब्लू कट लेन्सेस. सो ब्लू रेज हे सगळं कोविडमध्ये खूप झालं होतं की स्क्रीनमधनं ब्लू रेज निघतात आणि ते खूप डॅमेजिंग असतात. म्हणून ब्लू कंट्रोल लेन्सेस किंवा ब्लू कट लेन्सेस हे खूप फेमस झाले होते. आणि प्रत्येकच आई ते ब्लू कट लेन्सेस घालायची, म्हणजे त्याच्या मुलाकरता परचेस करायची. तर याच्यावरही कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स नाही आहे. आणि ॲज ऑफ नाऊ वी बिलीव्ह दॅट दिस इज अ मार्केटिंग गिमिक. तर त्यावेळेला मी माझ्या कुठल्याच पेशंट्सला हे लेन्सेस घ्यायला नाही लावले. माझे जे लॉयल पेशंट्स होते, मी नाही म्हणतो म्हणून त्यांनी बाहेरनं जाऊन विकत घेतलेत. कारण ते इतकं स्ट्रॉंग त्यांनी मार्केटिंग क्रिएट केलं की ब्लू रेज कंट्रोलवाले लेन्सेस घालायला पाहिजे, नाही तर मग डोळे तुमचे अफेक्ट होतील. तर घातले जरी तुम्ही तरी असे लेन्स घाला की थोडं पर्सेंटेज ब्लू जायला पाहिजे. डोळ्यांमध्ये थोडं पर्सेंटेज ब्लू रेजची गरज असते, त्यांनी तुमची स्लीप सायकल रेग्युलेट होते. मग त्याच्यात काय होतं, समजा जर तुम्ही माझ्याकडे आलात आणि मी तुम्हाला म्हटलं घालू नका, पण तुम्ही इन्सिस्ट केलं की मला घालायचंच आहे, तर मी तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचा लेन्स देतो ज्याच्यातनं वॉट एव्हर 10, 15, 20% ब्लू रेज जातात.
मग त्याच्यावर काय होतं, तो दुसरीकडे जातो तो पेशंट आणि त्याला सांगतात, बघा तुम्ही यांच्याकडनं लेन्स घेतला ना, याच्यातनं 20% जातं आहे, मी तुम्हाला असा लेन्स देतो ज्याच्यातनं 100% कट होईल. ॲज अ लेमॅन त्या पेशंटला खरं वाटतं की मला ब्लू रेज नको आणि यांचा 100% कट करत नाही, मग तो 100% कट होणारा लेन्स घेतो, विच इज ॲक्च्युली डॅमेजिंग. ऑलवेज टेक सेकंड ओपिनियन. येस, आय ऑलवेज बिलीव्ह दॅट. आणि नॉर्मली हेल्थकेअर प्रोफेशनल्सना ना आवडत नाही जर त्यांचे पेशंट्स गुगलवर गेलेत तर. मी एनकरेज करतो, मी म्हणतो तुम्ही गुगलवर जा, तुमचा रिसर्च करा आणि तुम्ही मला येऊन प्रश्न विचारा की तुम्ही तर हे सांगितलं होतं पण याच्यात लिहिलेलं आहे की हे चांगलं नाही आहे. म्हणजे मला एक चान्स मिळतो ते एक्सप्लेन करायला की मी का म्हणून हे ऑप्शन सिलेक्ट केलं आहे. आणि एक तो स्टडीचाही पार्ट होऊन जातो. आणि पेशंट्सला मग तेवढा फेथ राहतो की ठीक आहे, मी गुगलवर वाचलं पण यांनी मला एक रिझन दिलं. हां, कारण आताची जनरेशन गुगल बाबांवर जास्त विश्वास करते. बरोबर. जसं पिवळे चष्मे म्हटले तसे सनग्लासेस किती आवश्यक आहेत? सनग्लासेस डेफिनेटली. कारण काय होतं आहे की ऊन वाढतं आहे, प्लांटेशन कमी झालेलं आहे, त्यामुळे ऊन वाढलं, रिफ्लेक्टेड लाईट वाढला आणि रिफ्लेक्टेड लाईट इज ऑलवेज हाय इन UV. सो UV जो रस्त्यावरनं लाईट रिफ्लेक्ट होतो त्याच्यामध्ये एक पार्ट UVचा असतो. सँडवरनं जो होतो त्याच्यावर आणखी जास्त UV असतं. पाण्यातनं जो लाईट रिफ्लेक्ट होतो त्याच्यामध्ये आणखी जास्त UV असतं. आणि जो स्नोवरनं रिफ्लेक्ट होतो त्याच्यात मॅक्सिमम UV असतं. आणि स्नोई माउंटेन्स खूप उंच असतात, त्याच्यामुळे ॲटमॉस्फिअर आपल्याला कमी मिळतं. नॉर्मली कसं हे जे UV रेज आहे हे ॲटमॉस्फिअर याला फिल्टर करतं, पण जेवढं तुम्ही वर जाता तेवढं ते ॲटमॉस्फिअर कमी होतं, कारण तुम्ही वर जवळ पोचता ढगांच्या, तर तेवढा फिल्ट्रेशनला वेळ नाही मिळत. म्हणून जेव्हा तुम्ही हाय ऑल्टिट्यूडवर असता तेव्हा UV मॅक्सिमम असतो. तर सनग्लास डेफिनेटली गरजेचे आहे आणि चांगल्या क्वालिटीचे सनग्लास पाहिजे ज्याच्यामध्ये UV रेजचं फिल्ट्रेशन पाहिजे. मग UVमध्ये परत ते नॅनोमीटर्स, किती नॅनोमीटर्सपर्यंत, तर 100% UVवाले पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ग्लेअर कटिंग करता पोलरायझेशन पाहिजे. लोकांना हे नाही समजत की दोघांमध्ये फरक काय. म्हणजे खरा जर तुम्हाला चांगला सनग्लास पाहिजे असेल ना तर तुम्ही पोलराईज सनग्लास घ्यायला पाहिजे. तो काय असतो? लाईट मल्टिपल अँगल्सने रिफ्लेक्ट होत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला ग्लेअर होते. सो पोलराईज सनग्लास सगळे अँगल्स ब्लॉक करून एका अँगलचंच लाईट अलाउ करतो डोळ्यामध्ये. त्यामुळे खरा कूलिंग सनग्लास हा पोलराईज सनग्लास असतो. तर जर तुम्ही हाय ऑल्टिट्यूडवर जाणार असाल, म्हणजे मी नेहमी माझ्या पेशंट्सला विचारतो की तुम्हाला गरज जी आहे सनग्लासची ती मला समजावून सांगा कशा करता पाहिजे, त्याप्रमाणे मी सनग्लासचा लेन्स रेकमेंड करेन. सनग्लास म्हणजे एक प्रॉडक्ट नाही आहे की तुम्ही ऑफ द शेल्फ घेतलं आणि लावणं सुरू केलं. तुम्ही जर सनी एरियाजमध्ये जात असाल तर माझं रेकमेंडेशन वेगळं राहील. स्नोई एरियाजमध्ये जात असाल तर माझं रेकमेंडेशन वेगळं राहील. पाण्याच्या एरियात जात असाल तर माझा कलर लेन्स सनग्लासचा तो थोडासा वेगळा राहील. तर जर तुम्ही एक प्रॉपर प्रोफेशनलकडनं तुमची रिक्वायरमेंट समजून सनग्लास बनवला तर तुम्हाला खरा बेनिफिट मिळेल. पण जर तुम्हाला एवढं सगळं करायचं नसेल तर तुम्ही पोलराईज सनग्लास घेतला तर बाय अँड लार्ज यू विल बी व्हेरी सेफ. आणि सर, मग जे रस्त्यावरती जे सनग्लासेस विकतात ते नको वापरायला, कारण त्यातले मी असं म्हणणार नाही की ते खूप खराब असतात, ते चांगले नक्कीच नसतात. पण त्याच्यामध्ये जर टिंट असेल आणि ते 100% UV नसतील तर तुम्ही जर एखाद्या लहान मुलाचं डोळे तपासणी किंवा दुसऱ्याचं डोळे तपासणी बघितली असेल तर डोळ्यावर टॉर्च मारला की आपले प्युपिल्स कन्स्ट्रिक्ट होतात. तर जेव्हा ऊन असतं तेव्हा आपले प्युपिल्स कन्स्ट्रिक्ट होतात आणि जे UV रेज डोळ्यामध्ये जातात ते कट होतात. पण जर तुम्ही चीप सनग्लास घेतला जो थोडा 50% डार्क आहे आणि UV प्रोटेक्टिंग नाही आहे तर 50% डार्कनेसमुळे तुमचं प्युपिल डायलेट होईल आणि तो UV प्रोटेक्टेड नसल्यामुळे त्याच्यामध्ये जास्त UV रेज जातील, म्हणून तो डॅमेजिंग आहे. आणि ते जे लेन्सेस असतात जर तुम्ही ते लेन्स काढून बघितले ना तर तो लेन्स असा 1-1.5 मिलीमीटर थिक नाही राहणार, ती एक पट्टी असते, अगदी पातळ लेन्स असतो. तर त्याची ऑप्टिकल क्लॅरिटी पण चांगली नसते. तर शक्यतोवर आपण हे सनग्लासेस वापरू नये. आणि जर तुम्ही घेतलाच तर तुम्ही तो एका चांगल्या क्लिनिकमध्ये जाऊन चेक करायला पाहिजे की तो 100% UV फिल्टरिंग आहे की नाही. आणि मेनी पीपल गो बाय दॅट स्टिकर, ते स्टिकर लागलेले असतात 100% UV कट म्हणून. त्या स्टिकर्सवरही विश्वास ठेवू नका, कारण ते डझनांनी मिळतात. मी ते विकत घेऊन प्रत्येक सनग्लासवर चिपकवू शकतो. तर तो ॲक्च्युली UV मीटरवर चेक करायला पाहिजे की किती % UV त्याच्यामध्ये कट होत आहे. सर, सनग्लासेस जे आपण रस्त्यावरून घेतले तर ते आपण सहज कसे ओळखायचे जर कोणाला जायचं नसेल दाखवायला किंवा वेळ नाही आहे, जे काही असेल? नॉर्मली आपण स्वतः चेक करू शकतो का की ते किती काही टेस्ट आहे तशा?
खूप क्रूडली तुम्ही करू शकता, पण ती कंप्लीट टेस्ट नाही राहणार. कारण सनग्लासचा मेन उद्देश काय आहे, की UV रेजपासून आपल्याला प्रोटेक्शन पाहिजे. ते तुम्ही नक्कीच टेस्ट करू शकत नाही. ग्लेअर कटिंग होतं आहे का, ते पण तुम्ही नक्कीच टेस्ट करू शकत नाही. तुम्ही ऑप्टिकल क्लॅरिटी थोडीशी बघू शकता, की जे सराउंडिंग एरियाज आहे किंवा एखादा लाईट आहे, ट्यूबलाईट आहे, ते जर तुम्ही तुमच्या सनग्लासला काढून त्याच्यावरचं लाईटचं रिफ्लेक्शन बघितलं, तर त्याच्यावर किती ते डिस्टॉर्ट होतं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल. पण ही आयडिया खूपच कमी आहे. म्हणजे दिस इज नॉट द राईट वे. तुम्ही जर प्रॉपर क्लिनिकमध्ये जाऊन ते टेस्ट करून घेतलं तर ते बेटर राहील. अदर थिंग इज सनग्लास आपण कधी वापरतो, आपण कार ड्राईव्ह करतो, लाँग ड्राईव्हला जातो तर आपण सनग्लास वापरतो. याचा कधीच कोणी विचार करत नाही की त्याच्या लेन्सची क्वालिटी कशी आहे. गॉड फॉरबिड कधी जर ॲक्सिडेंट झाला तर माझ्या डोळ्याला किती प्रोटेक्शन आहे. मी जसं म्हटलं की हे जे रेडीमेड सनग्लासेस असतात याच्यामध्ये तुम्ही लेन्स जर काढून बघितला ना, ते एक पातळ फिल्म असते ती. ते काहीच तुम्हाला प्रोटेक्शन देणार नाही. पण काही सनग्लासेस असे असतात जे इम्पॅक्ट रेझिस्टंट असतात, की जे एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत इम्पॅक्ट ते ऑब्सॉर्ब करू शकतात. आणि काही सनग्लास असेही मिळतात की जे 100% शॅटरप्रूफ असतात, की ते तुटतच नाही. तर नॉर्मली जर तुम्हाला चांगला सनग्लास पाहिजे असेल तर तुम्ही UV प्रोटेक्शन नक्की बघा, तुम्ही ग्लेअर कटिंग नक्की बघा आणि तुम्ही लेन्सच्या क्वालिटीचाही बघा की तो किती इम्पॅक्ट सहन करू शकतो. इफ इट इज शॅटरप्रूफ, इफ इट इज अनब्रेकेबल, दॅट इज डेफिनेटली मोर प्रेफरेबल. म्हणजे तुमचे डोळे सेफ राहतील. पण आपण याचा कधीच विचार करत नाही. सनग्लास घेताना हा विचार कोणीच करत नाही. इवन तुम्हाला ऑप्टिशियनसुद्धा याच्याबद्दल गाईड करत नाही. पण हे तेवढंच इम्पॉर्टंट आहे. हे आपण सीट बेल्ट लावतो ना गाडी चालवताना, का लावतो? कारण सेफ्टी पाहिजे. मग सनग्लासही आपला सेफ पाहिजे. तर हू इज द राईट पर्सन की ज्यांच्याकडे जाऊन आपण सनग्लासबद्दल की ही सेफ आहेत की नाही? गुड. हू इज द राईट पर्सन? आता ऑप्टिशियन इज द राईट पर्सन. पण इंडियामध्ये आय कॅनॉट टेल यू द फिगर, कारण मला स्वतःला माहिती नाही, पण बरेचसे ऑप्टिशियन्स अनक्वालिफाईड आहे. जसं फार्मसीमध्ये क्वालिफाईड फार्मासिस्ट पाहिजे प्रत्येक फार्मसी चालवायला, तसं प्रत्येक ऑप्टिकल शॉप चालवायला एक क्वालिफाईड ऑप्टिशियन किंवा ऑप्टोमेट्रिस्टचं सर्टिफिकेट पाहिजे. हा रूल इन फ्युचर येईल. पण जर तो क्वालिफाईड ऑप्टिशियन असेल, आहेत इंडियामध्येही क्वालिफाईड ऑप्टिशियन्स आहेत, तर त्यालाही माहिती राहील आणि तो तुम्हाला चांगलं गाईड करू शकेल. पण एखादा अनक्वालिफाईड ऑप्टिशियन असेल तर त्याला स्वतःलाही माहिती नाही राहणार. सो ऑलवेज जेव्हा मी नेहमी सांगतो माझ्या पेशंट्सला की तुम्ही कोणाहीकडे गेले, तुम्ही माझ्याहीकडे आले ना, तर माझे क्वालिफिकेशन्स नक्की बघा. ॲम आय क्वालिफाईड टू टच युअर आईज? ॲम आय क्वालिफाईड टू गाईड यू प्रॉपरली? तर तुम्ही कुठेही गेले, म्हणजे इवन डोळ्याचाच कशाला, हेल्थ करता तुम्ही कुठेही गेले, जो माणूस तुमची हेल्थ बघतो आहे तो क्वालिफाईड आहे की नाही, तो कुठून शिकलेला आहे, त्याच्या डिग्रीज काय, याच्याकडे पेशंट्सचं लक्ष नेहमी जायला पाहिजे. बरोबर. कारण बरेच ऑप्टिकल शॉप्स उघडलेले आहेत. तर तिथे जाऊन नॉर्मली आपण चेक करणं बरेच लोक करतात की हां नंबर चेक करा आणि ती मशीन असते आणि चष्मे घ्या. तर ते किती ते बरोबर आहे जर तो ऑप्टोमेट्रिस्ट असेल तर. म्हणून परत मी हेच म्हणणार, त्या ऑप्टिकल शॉपमध्ये जो तुमचे डोळे तपासतो आहे तो क्वालिफाईड आहे की नाही. मी असं नाही म्हणणार की ते तपासूच नाही शकत, कारण बरेचशा ऑप्टिकल शॉप्समध्ये आज क्वालिफाईड ऑप्टोमेट्रिस्ट आहेत आणि ते ऑप्टोमेट्रिस्ट चांगलं आय टेस्टिंग करतात. तर तुम्ही अशाच ठिकाणी जायला पाहिजे जिथे प्रॉपर इन्स्ट्रुमेंटेशन आहे, प्रॉपर क्लिनिक आहे, अँड दॅट क्लिनिक इज मॅन्ड बाय अ प्रॉपर क्वालिफाईड प्रोफेशनल. जसं फार्मसिस्टला अर्धा रूल बनला आहे की तो तेवढा क्वालिफाईड आहे, तर ऑप्टिकल चष्मे म्हणजे जे शॉप्स आहेत त्यांना पण हा रूल आलेला आहे का? अजून नाही आलेला, कारण ऑप्टोमेट्रिस्टची संख्या भारतामध्ये खूप कमी आहे. म्हणून मग सरकारने ऑप्टोमेट्रिस्ट नंतर एक विजन टेक्निशियन किंवा रिफ्रॅक्शनिस्ट म्हणून पण एक पोस्ट क्रिएट केली आहे. तर ते लोक मग ऑप्टिकल शॉपमध्ये फक्त चष्म्याचा नंबर काढतील, त्याच्या पलीकडे ते काही करू नाही शकणार. तर असाही एक कॅडर तयार होतो आहे. सो इन फ्युचर वी हॅव टू वेट अँड सी की मग एक ऑप्टोमेट्रिस्ट मॅनेज करेल की एक रिफ्रॅक्शनिस्ट तिथे राहील. आता हे सरकारचं डिसिजन आहे, ते हळूहळू कळेल. मी फारसं त्याच्यामध्ये इन्वॉल्ड नसल्यामुळे आय एम नॉट द राईट पर्सन टू ॲन्सर दिस क्वेश्चन. पण एवढं नक्की की कोणीतरी क्वालिफाईड पाहिजे. इन जनरल घर बसल्या आपण आपले डोळे तपासू शकतो अशा काही टेस्ट किंवा टेक्निक आहे का? आणि माझ्या डोळ्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे, अशा टेक्निक्स काही आहे की नंतर आपण जाऊ शकतो डोळ्यांच्या डॉक्टरांकडे? अशा टेक्निक्स येत आहेत. इनफॅक्ट बऱ्याचशा आलेल्यासुद्धा आहे. काही वेबसाईट्स आहे जिथे जाऊन तुम्ही स्वतःचे डोळे तपासू शकता. त्याला अजून खूप असं रेकग्निशन नाही मिळालं आणि ते डे बाय डे आणखी ॲक्युरेट होत जात आहेत. इनफॅक्ट फ्युचर असं राहील की तुम्हाला माझ्याकडे यायची गरजच नाही पडणार.
तुम्ही स्क्रीनवरच तुमचे डोळे तपासू शकता आणि तुम्ही तुमच्या सेलफोनला एक कॅमेरा अटॅच करून तुमच्या डोळ्याचा फोटो घेतला तर तुम्हाला चष्म्याची पॉवरही त्याच्यावर दिसून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या फ्रेम मॅन्युफॅक्चररच्या वेबसाईटवर जाऊन स्वतःचा फोटो अपलोड करू शकता. तिथे ते व्हर्च्युअली फ्रेम्स तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावून दाखवतील. मग तुम्हाला एखादी फ्रेम आवडली ती तुम्ही सिलेक्ट कराल, तो तुम्हाला ती फ्रेम एका लेन्स मॅन्युफॅक्चररकडे पाठवेल. ते लेन्सला जे मेजरमेंट्स लागतात ते सुद्धा सगळे स्क्रीनवर होऊन जातील आणि चष्मा तुम्हाला घरपोच मिळेल. कदाचित हे फ्युचरमध्ये होऊ शकतं. आता सध्या असं काही सध्या थोडंसं आहे, वी आर वर्किंग ऑन दॅट डिरेक्शन. पण एक नक्की आहे, ही सगळी टेक्नॉलॉजी जेवढी चांगली आहे तेवढी एक फिजिकल क्वालिफाईड प्रोफेशनलला ही रिप्लेस नाही करू शकत. तर टोटली आपण त्याच्यावर डिपेंडेंट नको राहायला. पण त्या टेस्टमध्ये जर आपल्याला कळलं की नाही आपण कुठेतरी लॅक करतो आहे, तर आय वूड डेफिनेटली एनकरेज की तुम्ही एक फिजिकल टेस्टिंग करता जायला पाहिजे. ॲटलिस्ट टिल द टाईम की हे इतक्या परफेक्ट होतील की तुम्हाला फिजिकल टेस्टची गरज नाही पडणार. पण ते कदाचित आय डोंट नो, म्हणजे ते येईल की नाही, आणि आलं जरी तरी आय एम शुअर इट इज क्वाईट फार अवे. त्यामुळे एका फिजिकल माणसाला, शेवटी ते मशीन रिलेटेड आहे, ते फिजिकल माणसाला पूर्णपणे नाही रिप्लेस करू शकणार. बरोबर. सर, अजून एक विचारायचं होतं की बऱ्याच वेळेला लहान मुलांना चष्मा लागतो, तर त्यांच्या रिझल्टमध्ये पुष्कळ फरक पडतो. रिझल्टमध्ये म्हणजे चष्म्याच्या नंबरमध्ये? चष्म्याचा नंबर म्हणा किंवा त्यांचं डिस्टन्स, किंवा कधी कधी असं होतं की त्या मुलाला कळतच नाही आहे आणि बाकी प्रेशर केलं की तुला कळत नाही आहे का, तुला दिसत नाही आहे का, किंवा तुझा रिझल्ट येत नाही आहे. हा एक इश्यू एका जणांशी झाला होता. तर असा कधी काही तुम्हाला अनुभव आलेला आहे? खूप सारे आहेत, असं एक अनुभव नाही. माझ्याकडे एक इनफॅक्ट एक लेडी आली होती. शी वॉज हेडिंग वन ऑफ द टॉप स्कूल्स इन नागपूर. तर त्यांनी मला म्हटलं होतं की ही माझी नात आहे म्हणून मी नाही म्हणत आहे, पण मी एक टीचर राहून चुकली आहे, मी प्रिन्सिपल राहून चुकली आहे, आणि मला माहिती आहे की ही बुद्धू नाही आहे, ही इंटेलिजंट आहे, पण ही क्लासमध्ये फेल होते, हिचे ग्रेड्स चांगले नाही येत आहे. तर काय प्रॉब्लेम आहे तुम्ही प्लीज बघा. आणि खूप सिम्पल प्रॉब्लेम होता. तिचा डोळ्याचा नंबर चुकीचा काढण्यात आला होता किंवा चुकीचा बनवण्यात आला होता आणि तिला बोर्डवरचं दिसतच नव्हतं. आम्ही फक्त डोळे तपासून बरोबर नंबर दिला, बरोबर चष्मा बनवून दिला आणि तिचे ग्रेड्स वाढायला लागले. अच्छा. तर ही तर एक सिम्पल केस झाली. पण अजून अशा केसेस भरपूर आहे. आता आपण हा पॉडकास्ट करतो तर मला एक गोष्ट सांगायची आहे, लोकांना अजून आयसाईट आणि व्हिजनमधला फरक माहिती नाही आहे. आपण जेव्हा डोळे तपासतो मुलाचे, तर कुठल्याही क्वालिफाईड प्रोफेशनलकडे तुम्ही गेले की आम्ही सांगतो की डावा डोळा बंद करा, हा चार्ट वाचा, मग उजवा डोळा बंद करा, हा चार्ट वाचा, आणि लास्ट लाईन तुम्हाला वाचता आली म्हणजे आम्ही सर्टिफाय करतो हा सगळं ठीक आहे. पण दॅट इज नॉट द कम्प्लीट आय टेस्ट. कारण आपण जग असं नाही बघत, आपण जग दोन्ही डोळ्यांनी बघतो आणि आपल्याला एका डोळ्याने वेगळं दिसतं आणि दोन डोळ्यांनी वेगळं दिसतं. आपल्याला दोन डोळ्यांनी डेप्थचं जजमेंट येतं, त्याला आपण विजन म्हणतो. एका डोळ्याने जे आपण बघतो त्याला आपण आयसाईट म्हणतो. तर विजन ही कुठेच लवकर टेस्ट होत नाही. तर याला बायनॉक्युलर विजन म्हणतात, म्हणजे दोन्ही डोळ्यांनी तुम्हाला वेगळं दिसतं आणि ते दोन्ही डोळ्यांचं टीमिंग अप बरोबर आहे की नाही याची तपासणी व्हायला पाहिजे. तर जरी मला लास्ट लाईन दिसते पण माझ्या दोन्ही डोळ्यांचं टीमिंग अप बरोबर नाही आहे, माझे आय मसल्स वीक आहे, तर माझं कॉन्सन्ट्रेशन अफेक्ट होतं, मला अभ्यास करायला कंटाळा येतो. तुम्ही बरेच मुलं बघा 2 तास बसून अभ्यास नाही करणार, दर 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी उठतील, मला सू लागली, मला पाणी प्यायचं आहे, मला पेन्सिल शार्पन करायची, मला स्केल पाहिजे, आणि त्या आईला वाटतं की हा बसतच नाही अभ्यासाला आणि ती त्याला रागवते. पण त्या मुलाचे मसल्स इतके टायर्ड असतात की तो 5 मिनिटाच्या वर फोकस नाही करू शकत, म्हणून त्याला ब्रेक घ्यावीच लागते. हे जर तुम्ही त्याचं मसल टेस्टिंग करून घेतलं आणि जर वीक असेल तर त्याला थेरपी देऊन त्याचे मसल स्ट्रॉंग केले तर तोच मुलगा 2 तास बसून अभ्यास करेल. म्हणजे तो मुद्दाम करत नाही आहे, नाही, त्याला त्रास होतोय, त्याला त्रास होतोय पण तो सांगू शकत नाही आणि याच्याबद्दल अवेअरनेस खूप कमी आहे. एक अजून असंच उदाहरण मी तुम्हाला देतो. आया सांगतात की ज्या वेळेला आपण सगळ्यांनी टी व्ही विकत घेतले होते, आधी तर टी व्ही नव्हते, टी व्ही विकत घेतले आणि काही मुलं टी व्हीच्या जवळ जायचे आणि मग आया येऊन कंप्लेंट करायचे की हा खूप जास्त जवळून टी व्ही बघतो आणि याला चष्मा लागला. ते तसं नाही आहे, त्याला चष्मा होता, त्याला तुमच्याबरोबर बसून टी व्ही दिसत नाही म्हणून तो टी व्हीच्या जवळ जातो. तर टी व्हीने ॲक्च्युली तुम्हाला हेल्प केली डायग्नोसिसमध्ये की त्याला चष्मा आहे, चेक करा डोळे म्हणून. तो जवळ जाऊन टी व्ही बघतोय म्हणून त्याला चष्मा लागला हे चुकीचं आहे. त्याला चष्मा होता म्हणून तो जवळ जातो, कारण त्याला लांबून दिसत नाही आहे. तर टी व्हीमुळे बरेच लोकांचे हे प्रॉब्लेम्स डायग्नोज झालेत.
हां, बरेच लोक उठून मग अगदी स्क्रीनजवळ जातील कारण आणि दिसतच मग नाही तर काय करणार, जवळ जाणार. मग त्यानिमित्ताने डोळे मुलांचे टेस्ट झाले आणि मग त्यांना चष्मा मिळाला आणि मग त्यांना क्लिअर दिसायला लागलं. मग तुम्ही त्यांना विचारा, मागे बसून बघतोय की नाही तो टी व्ही? दे विल से हां, आता आमच्याबरोबर बसतो. हम्म. तर या सगळ्या ह्याच्यात पॅरेंट्सला काय सजेस्ट कराल तुम्ही आपल्या पॉडकास्टच्या थ्रू? रेग्युलर आय टेस्टिंग नक्की करायचं. विजन रिलेटेड इश्यूज असतील तर ऑप्टोमेट्रिस्ट आर मोर क्वालिफाईड टू टेस्ट आईज. जर काही त्या मुलांना इन्फेक्शन असेल, काही असेल, तर ऑफ्थल्मॉलॉजिस्टकडे जायला पाहिजे. आणि ॲक्च्युली हे दोन जे आहे ना, ऑफ्थल्मॉलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, याच्या व्यतिरिक्त आणखी आहेत डोळ्यामध्ये. एक ऑप्टिशियन आहे, एक ऑर्थोप्टिस्ट आहे, एक ऑक्युलरिस्ट आहे. तर डोळ्याला खूप छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवाईड केलं आहे आणि प्रत्येक पार्टचा एक एक्सपर्ट आहे. ते हे सगळे मिळून तुमच्या मुलांचे डोळे सेफ ठेवतात. तर कोणी एक सबस्टिट्यूट ऑप्टोमेट्रिस्ट आहे म्हणून ऑफ्थल्मॉलॉजिस्टकडे जायचं नाही किंवा ऑफ्थल्मॉलॉजिस्ट आहे म्हणून ऑप्टोमेट्रिस्टकडे जायचं नाही, असं नाही आहे. ती कंडिशन काय आहे त्या मुलाला, त्याच्याकरता कोण जास्त क्वालिफाईड आहे, आणि या सगळ्या प्रोफेशन्समध्ये ओव्हरलॅप पण आहे. म्हणजे बरेचसे ऑफ्थल्मॉलॉजिस्ट डोळे तपासतात चष्म्याकरता, बरेचसे ऑप्टोमेट्रिस्ट छोटे छोटे प्रॉब्लेम्स डायग्नोज करतात आणि ज्याला रेफरलची गरज नाही आहे ते आपोआपच ठीक होतात. लाईक फॉर एक्झाम्पल व्हायरल कंजंक्टिव्हायटिस आहे, तर इट्स अ सेल्फ लिमिटिंग कंडिशन, ते 3-4 दिवसामध्ये आपोआपच ठीक होते. पण जर बॅक्टेरियल कंजंक्टिव्हायटिस झालं तर त्यांना आय नीड टू रेफर दॅट पेशंट टू एन ऑफ्थल्मॉलॉजिस्ट. सो ओव्हरलॅप आहे, पण प्रॉपर पेशंटच्या इंटरेस्टमध्ये आम्ही लोकांनी गाईड करायला पाहिजे की कोणाकडे जायचं आहे. तर रेग्युलर चेकअप नक्की करा. प्रॉब्लेम नसेल तरी चेकअप करा आणि फॉलोअप नक्की ठेवा. जर त्या मुलाला मायोपिया असेल तर मायोपिया कंट्रोल क्लिनिकमध्ये जाऊन चेक करा. कोणी पण ते डायग्नोज करून मेंटेन नाही करू शकत किंवा त्याला बरोबर गाईड नाही करू शकत. तर मायोपिया स्पेशलिस्ट वेगळे आहेत, तर त्यांच्याकडे जा. जर तुम्हाला आणखी काही इश्यूज असतील डोळ्यामध्ये, रेटिनल इश्यूज असतील किंवा कॅटरॅक्ट, काचबिंदू वगैरे, तर त्याच्याकरता तुम्हाला ऑफ्थल्मॉलॉजी क्लिनिकमध्ये जायला पाहिजे. तर डिपेंडिंग ऑन युअर कंडिशन प्रॉपर मेडिकल ॲडवाईस नक्की घ्या आणि ती पाळा. सेल्फ ट्रीटमेंट करू नका. आणि आता जर तुम्ही म्हटलं काचबिंदू, तर काचबिंदूला इलाज नाही असं हे खरं आहे? काचबिंदूला इलाज नाही हे खरंही आहे आणि खोटंही आहे. कारण काचबिंदूला आपण कंट्रोल करू शकतो, त्याला आपण डिले करू शकतो. हे एका ग्लॉकोमा स्पेशलिस्टचं काम आहे. ऑफ्थल्मॉलॉजिस्ट असतात त्यांचं काम आहे. तर ते बरोबर त्या प्रेशरला एका लिमिटपर्यंत मेंटेन करतात की ज्याने ते डॅमेज खूप स्लो डाऊन होतं आणि ते पोस्टपोन करता येतं. पण एकदा डॅमेज झालं तर ते ठीक नाही करता येत. म्हणून मी म्हटलं खरंही आहे, खोटंही आहे. त्यामुळे ग्लॉकोमा आहे की नाही हे बरोबर याचं प्रिव्हेंटिव्ह चेकअप व्हायला पाहिजे. ग्लॉकोमा आहे आणि त्यांनी आपल्याला काही दुखापत होत नाही म्हणून पेशंट टेस्ट करत नाही, आणि जेव्हा ते डॅमेज होऊन जातं तेव्हा आपल्याला कळतं. मग तेव्हा तुम्ही किती पैसे खर्च करायला तयार असाल तरी मग त्याची ट्रीटमेंट होत नाही, कारण ते डॅमेज ऑलरेडी झालेलं आहे. आणि तसंच मायोपियाचं आहे. सो मायोपिया, ग्लॉकोमा हे सेम आहे. तुम्हाला स्टार्टिंगपासून ते मेंटेन करून त्याला डिले करायचं आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह हे खूप मोठं कारण आहे ॲक्सिडेंटसाठी, पण विजन हे पण एक कारण आहे का? नक्कीच आहे. कारण आपण शेवटी बस असो, गाडी असो, सायकल असो, आपण कशी चालवतो, आपण बघून चालवतो. तर जोपर्यंत आपल्याला व्यवस्थित दिसणार नाही तोपर्यंत आपण हे व्हेकल चालवूच शकत नाही. आणि जसं मी आधी सांगितलं की दोन्ही डोळ्यांची गरज असते आपल्याला 3D विजन करता. तर जर तुमचं डेप्थ परसेप्शन चांगलं असेल, जर तुम्ही जज करू शकलात की समोरच्या गाडीमध्ये आणि तुमच्या गाडीमध्ये किती गॅप आहे, किती अंतर आहे, तर तुमचं ड्रायव्हिंग डेफिनेटली सेफ होईल. काही वर्षापूर्वी दिल्लीला खूप इंटरेस्टिंग स्टडी झाला होता की जे तिथले बस ड्रायव्हर्स आहेत त्यांचं विजन स्क्रीनिंग झालं होतं. आणि मला ॲट हँड तर पर्सेंटेज आठवत नाही, पण बरेचसे बस ड्रायव्हर्स दे वर नॉट फिट टू ड्राईव्ह द बस. आणि आपण नॉर्मली आपले आय टेस्ट बरोबर करतो, सगळं चेक करून घेतो, पण आपली मुलगी किंवा आपला मुलगा ज्या बसमध्ये शाळेमध्ये जातो त्या बस ड्रायव्हरचे डोळे कसे आहेत याची तपासणी कोणी करत नाही ना, आपण तो विचारसुद्धा करत नाही. माझ्याकडे इतके मोठमोठे लोक स्वतःचे आय टेस्ट करायला येतात. मी त्यांना एकच प्रश्न विचारतो, तुम्ही ज्या गाडीने आलात, तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याचे कधी डोळे तपासले तुम्ही? आणि दे आर शॉक्ड, नाही आम्ही नाही तपासले. त्या माणसाच्या भरोश्यावर तुम्ही एवढी मोठी गाडी घेतली, चांगली गाडी घेतली, सेफ गाडी घेतली की त्याला 7 एअरबॅग्स आहे, सीट बेल्ट आहे, पण जो माणूस चालवतो आहे त्याचे कधी तुम्ही डोळे तपासले का? तर हे कितपत आवश्यक आहे हे लोकांना लक्षातच घेत नाही. तर तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून मी हे सांगेन की शाळेचे जेवढे बस ड्रायव्हर्स आहे, आणि शाळेतलेच कशाला, शहरामध्ये
आपल्या कंट्रीमध्ये जेवढे बस ड्रायव्हर्स आहे, जेवढे कार ड्रायव्हर्स आहे, प्रत्येकाची आय टेस्ट व्यवस्थित व्हायला पाहिजे. इनफॅक्ट मध्यंतरी टोल प्लाझावर, हायवेजवर आय क्लिनिक सेटअप करण्यात आले होते की तिथून जे बस ड्रायव्हर्स आणि ट्रक ड्रायव्हर्स जातात त्यांना आय टेस्ट कंपल्सरी केलं होतं. तर गडकरीजी जेवढं मला माहिती आहे याच्यावर खूप काम करत आहेत आणि त्यांना ॲक्सिडेंटचा रेशिओ भारतामधला कमी करायचा आहे आणि त्याच्याकरता ही एक डेफिनेटली कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे आणि सगळ्यांचं बरोबर आय टेस्टिंग होऊन त्यांना प्रॉपर चष्मे मिळायला पाहिजे. बरोबर. म्हणजे ड्रायव्हर्सचे नुसतेच डोळे चेक व्हायला पाहिजे नाही, व्हायलाच पाहिजे असं. व्हायलाच पाहिजे. इनफॅक्ट मी आज माझ्याकडे ड्रायव्हर नाही आहे, पण जर पुढे माझ्याकडे ड्रायव्हर आला तर मी त्या ड्रायव्हरला चांगल्या क्वालिटीचा सनग्लास पण देईल. कारण मी खूपदा बघितलं आहे की काही जे अवेअर लोक असतात ते त्यांच्या ड्रायव्हरचे डोळे तपासून घेतात, पण द ड्रायव्हर इज नॉट सपोज टू वेअर सनग्लास, कारण बॉस मागे बसलेला आहे आणि ड्रायव्हरने सनग्लास घालायला नको. हां, मी म्हणेन की ड्रायव्हरला एक चांगला सनग्लास द्या, त्यांनी तुमची लाईफ सेफ राहील. बरोबर. त्यामुळे हा रूल काढून टाका की ड्रायव्हरनी साहेबांसमोर सनग्लास वापरायला नको. म्हणजे एक वेळेला तुम्ही नाही वापरला तर चालेल, पण त्या ड्रायव्हरनी वापरला पाहिजे. आणि सर आय डोनेशनबद्दल काय बोलाल? आय डोनेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण एकेकाळी असं होतं की एका कॉर्नियामधनं एका माणसाला विजन यायची. आता त्या कॉर्नियामध्येही सर्जन्स त्याच्या लेयर्स सेपरेट करून एका कॉर्नियानी 2 किंवा 3 लोकांना आयसाईट देऊ शकतात. एका माणसाने? एका कॉर्नियाने. अच्छा. त्यामुळे आय डोनेशन आता आणखी जास्त इम्पॉर्टंट झालं आहे. आणि श्रीलंकेसारखी एक छोटीशी कंट्री आहे ज्याच्यामधनं जिथे प्रत्येकच माणूस त्याचा कॉर्निया युटिलाइज होतो तो माणूस मेल्यानंतर, आणि श्रीलंका इज सप्लाईंग कॉर्नियाज टू द होल वर्ल्ड. अनफॉर्च्युनेटली इंडियामध्ये बरेचसे रिलिजियस प्रॅक्टिसेस असे आहेत की आपल्यामध्ये असं सांगण्यात येतं जर तुम्ही आत्ता आय डोनेट केलं तर पुढच्या जन्मात तुम्हाला डोळा नाही राहणार. त्या भीतीने लोक डोनेट करत नाही. पण ही सगळी मिसकन्सेप्शन्स, अंधश्रद्धा हे निघून जायला पाहिजे आणि प्रत्येकाने ऑर्गन डोनेशन करायला पाहिजे. इनफॅक्ट कधी कधी मला असं वाटतं सरकार यांना कंपल्सरी का नाही करत. म्हणजे प्रत्येक तुमच्या बॉडीमधला ऑर्गन जो आहे तो डोनेट व्हायला पाहिजे, सायन्स करता किंवा दुसऱ्या माणसाचे बेनिफिट करता. आणि प्रॉबेबली इन फ्युचर इफ ऑल गोज वेल याची गरज नाही पडणार, कारण आता सिंथेटिक कॉर्नियाज पण बनून राहिलेत. म्हणजे आता 3D प्रिंट होत आहेत कॉर्निया. कॉर्नियाला सिम्पल भाषेत काय सांगाल? डोळ्याच्या समोरचा आपला जो ब्लॅक पडदा आहे त्याला आयरिस म्हणतो आणि त्याच्यावर एक डोम असतो, ट्रान्सपरंट डोम, त्याला आपण कॉर्निया म्हणतो. मला मराठी भाषेत त्याचं नाव माहिती नाही. कॉर्निया त्या ब्लॅक पडद्याच्या वरती एक ट्रान्सपरंट डोम लेन्ससारखा एक रिफ्रॅक्टिंग सरफेस असतो ज्याच्यामुळे रेज पडद्यावर फोकस होतात. तर तो कॉर्निया रिप्लेस होतो. त्याला आपण आय डोनेशन केल्यानंतर तो कॉर्निया रिप्लेस करतो, पूर्ण आय रिप्लेस नाही होत. लोकांना मूवीजमध्ये जे दाखवतात त्यांना वाटतं हा डोळा काढून टाकला आणि दुसरा डोळा लावून टाकला म्हणजे त्या माणसाला दिसायला लागेल. म्हणजे आमच्याकडे अशी पेशंट्स येतात, ती आई म्हणते की सर तुम्ही माझा डोळा काढून माझ्या मुलाला लावून टाका. तर तसं नाही होत. म्हणजे ऑर्गन डोनेशनसारखं खूप इम्पॉर्टंट आहे. हां. आणि म्हणतात सर मेल्यानंतर किती वेळ जीव राहतो डोळ्यांमध्ये वगैरे? 6 तासाच्या आत तो डोळा डोनेट व्हायला पाहिजे. त्यामुळे जर तुम्हाला आईज डोनेट करायचे असतील तर तुम्ही ऑलरेडी आय बँकमध्ये रजिस्टर्ड पाहिजे आणि तुमच्या वॉलेटमध्ये ते कार्ड पाहिजे की तुम्ही तुमचे डोळे डोनेट केलेले आहेत. आणि आय डोनेशनबद्दल किती अवेअरनेस आहे लोकांना? अवेअरनेस वाढतो आहे, पण पाहिजे तेवढं नक्कीच नाही आहे. आणि काय होतं की जरी त्या माणसाला डोळे डोनेट करायचे असतील, पण ती कंडिशन अशी असते त्यावेळेला की त्याचे रिलेटिव्स म्हणतात आम्हाला नाही करायचं आहे. तर हे जे काउन्सिलर्स असतात जे आय डोनेशन करता काउन्सिल करतात, हॅट्स ऑफ टू दॅम. इट्स अ व्हेरी टफ जॉब, कारण त्या घरामध्ये त्या माणसाची डेथ झालेली असते आणि त्यावेळेला तुम्हाला जाऊन त्याच्या रिलेटिव्सला कन्व्हिन्स करायला लागतं की यांचे डोळे आम्हाला द्या. सो इट्स अ व्हेरी टफ जॉब. पण त्या माणसाची किती इच्छा असेल, जर त्याच्या रिलेटिव्सने म्हटलं आम्हाला नाही करायचं तर तो माणूस तर इथे नाही आहे सांगायला, मग काही करता नाही येत. पण ऑलरेडी रजिस्टर केल्यावरही असं वेळेवर नाही म्हणणारे लोक आहेत असे आहेत. त्याची काही प्रोसेस आहे सर आय डोनेशनच्या? याच्याबद्दल आय बँक टेक्निशियन तुम्हाला जास्त चांगलं सांगू शकेल, पण हीच केस माझ्या घरी पण झालेली आहे. माझ्या घरी जेव्हा डेथ झाली मी सांगितलं होतं की आपण आय डोनेट करायला पाहिजे आणि ते तेव्हा ते मटेरियलच नाही होत. त्यामुळे याच्यावर काहीतरी अवेअरनेस डेफिनेटली वाढवला पाहिजे आणि सरकारने एक कंपल्शन आणायला पाहिजे.
बरोबर. सर जसं किडनी म्हणतात की मॅच व्हायला पाहिजे आणि ब्लड ग्रुप आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर आय डोनेशनमध्ये पण असं काही आहे का? असं असतं, काही डोळे जे असतात ते आपल्याला डोनेट नाही करता येत, पण मग ते सायन्समध्ये रिसर्च करता वापरण्यात येतात. तर तुमचा डोनेटेड ऑर्गन कधीही वेस्ट होत नाही, रिसर्चमध्ये यूज होतो. हं. त्यामुळे ते सगळं आपण विचार नाही करायचा, आपण डोनेट करायचा. तो कुठे ना कुठे वापरला जातो. डोळ्यांची केअर करणं, डोळ्यांना बघणं आणि त्याबद्दल काय काय आपल्याला फॉलोअप घ्यायला पाहिजे, इतक्या सोप्या पद्धती सांगितल्या तुम्ही. मेकअपपासून तर चष्म्यापर्यंत ते सनग्लासेसपर्यंत इतक्या छान पद्धतीने सांगितलं. तर खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्या स्टुडिओला आले आणि आम्हाला साथ दिली. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच.